प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण काम करणार आहे, म्हणून प्रत्येकाने हा संदेश जो आहे तो लक्षपूर्वक ऐका. ओके, सबको जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिक पवित्र नाम में मसीह देता हूँ. आणि सर्वांना लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये ख्रिस्ती अभिवादन. निश्चय प्रभु हमें बहुत प्यार करता है. आणि खरोखर प्रभू आपल्यावर खूप प्रेम करतो. जिससे प्रभु प्यार करता है उससे प्रभु जरूर बातचीत करता है. आणि ज्याच्यावर प्रभु प्रेम करतो निश्चितच प्रभु त्याच्याशी बोलतो. तो मैं आग्रह करता हूँ कि आज ये संदेश आप लोग बहुत दिल लगा करके, कान लगा करके, पूरा मन से ये वचन को प्रार्थना के साथ सुने. आणि माझी अशी इच्छा आहे की आजचा हा जो संदेश आहे तुम्ही संपूर्ण हृदय लावून, कान लावून, मन लावून हा ऐकावा. इसके बाद में आपको गवाही देने के लिए टाइम है. आणि याच्यानंतर तुम्हाला साक्ष देण्याकरता वेळ आहे. प्रेज लॉर्ड. तो आज का थोड़ी समय के मनन के लिए हम एक वचन पढ़ेंगे. मत्ती सुसमाचार उसका 11 अध्याय का 29 वचन. मत्ते त्याचं 11 अध्याय त्याचं 29 वचन. मेरा जुआ अपने ऊपर उठा लो और मुझसे सीखो, क्योंकि मैं नम्र और मन में दीन हूँ, और तुम अपने मन में विश्राम पाओगे. बस बस देखिए, नम्रता और दीनता इस विषय पर मैं आज आपको थोड़ा सा बात समझाने जा रहा हूँ. आणि नम्रपणा आणि दीनपणा याच्या संबंधाने आज मी थोडंसं सांगणार आहे. हमारे प्रभु यीशु मसीह नम्र और दीन है. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त नम्र आणि दीन आहे. और हमें प्रभु से रोज सीखना है. आणि आपल्याला प्रभूपासून दररोज शिकायचं आहे. उसके लिए हमें जुआ लेना है. आणि त्याच्या करता आपल्याला जू घ्यायचा आहे. क्या है नम्रता? आणि नम्रपणा काय आहे? क्या है दीनता? आणि दीनपणा काय आहे? क्या है ये जू? आणि हा जू काय आहे जानना चाहिए ना. हे जाणायला पाहिजे ना. सही रीति में जान करके, प्रभु से शिक्षण पा करके एक जीवन बिताएगा, तभी उसको मसीह जीवन का पाएगा. आणि योग्य प्रकारे जाणून घेऊन आपण त्याप्रमाणे जर प्रभूपासून शिक्षण प्राप्त केलं तरच एक योग्य जीवन आपण जगू शकतो. नम्रता उस पद का अर्थ आणि नम्रपणा या शब्दाचा अर्थ छोड़ देना सोडून देणं है. मतलब हठीला करके जीतोबाजी नहीं करना. आणि हट्टी राहून आपला आग्रह धरून ठेवू नये. मतलब हम कोई भी बात पर ऐसा मतलब मजबूर नहीं करना. आणि मग कुठल्या गोष्टीमध्ये हट्ट धरून राहायचा नाही. प्रेज लॉर्ड. इसको बोलता है नम्रता. त्याला म्हटलं जातं नम्रपणा. दीनता क्या है? आणि दीनपणा काय आहे? मतलब अपने लिए कोई बात के लिए मतलब जीतोबाजी के लिए तर्क वितर्क ना करना. आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्या प्रकारे तर्क वितर्क करायचा नाही. या दूसरे को क्षमा करना. आणि दुसऱ्याला क्षमा करणं. या अपने आप को मतलब उसको क्या बोलता है दीनता को. बहुत मतलब शब्द मलयालम में, हिंदी में मेरे को नहीं मिला. मतलब है नहीं, त्याग नहीं, हाँ नहीं, मतलब आप कुछ बोल रहे हैं ना, ऑब्जेक्शन नहीं, उसको क्या बोलता है? हरकत नाही. नहीं, उसको शब्द बोलता है हमारा उसमें विनयम बोलते हैं. विनयम मतलब जो भी बात बोलेगा नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. और हिंदी में उसके लिए शब्द नहीं मिलता. नहीं, नम्रता वो शब्द का ये विनयम बोलते हैं. विनयम, विनयम मलयालम शब्द को मैं अभी हिंदी शब्द में बहुत ढूंढा, मुझे नहीं मिला उसका. मतलब अभी जैसे आप कुछ भी बोल देता है, मतलब सफर करने का एक अनुभव रहता है उसे. ठीक है, मतलब उसमें वो किसी प्रकार का विरोध नहीं करते हुए जो भी बात है, गाली भी दिया ठीक है भाई, दोष भी दिया ठीक है भाई, ऐसा एक स्वभाव को एक शब्द बोलता है. वो क्या बोलेगा मुझे नहीं मालूम. हिंदी में हमारा मलयालम में विनयम बोलते हैं. विनयम, विनयम बहुत गहरा एक शब्द है. कुछ कुछ शब्द बाकी कई भाषाओं में नहीं, ग्रीक भाषा और इब्रानी भाषा में, लेकिन अपना मलयालम में, मतलब हिंदी में नहीं मिल रहा. इवन कई बात शब्द का इंग्लिश में भी नहीं मिल रहा. ओके, मतलब वो कोई भी प्रकार का विरोध नहीं, ऐसा समझो, वापस नहीं करना. कुठल्याही प्रकार समोरचा कोणी काही जरी बोलला तरी त्याला विरोध न करता सगळं काही सहन करून घेणं. हाँ, नहीं तो दूसरा सौम्य का मतलब क्या है कि महामनस्कता. महामनस्कता का भी मतलब कुछ भी लायक नहीं है, लेकिन तभी भी उसके ऊपर तरस कर आए. ऐसा एक बात को क्या बोलूं. आणि समोरच्याची कुठल्याही प्रकारे योग्यता नसतानाही त्याच्यावर दया करणं. उसको सजा ही मिलनी चाहिए, फिर भी सजा नहीं देते हुए मतलब उसको ये कर रहे. हाँ, करुणा करुणा, वो बात एकदम मिलता है, सहज लगता है. ओके, मतलब ये है मतलब दीनता का. आणि हे आहे दीनतेचा अर्थ. मैं उसको सारी बात मतलब
हिंदी शब्दों में मानो बोल नहीं पाता है, लेकिन आप लोग क्षमा करें। आणि सर्व गोष्टी मी हिंदीमध्ये समजून नाही सांगू शकत आहे, याकरता क्षमा करा. और जुवा, जुवा का अर्थ क्या है? आणि जू याचा अर्थ काय आहे? युवा का अर्थ है मेल मिलाप. आणि जू या शब्दाचा अर्थ आहे शांती किंवा ऐक्यता. ऐक्यता, नहीं तो सेवकाई आणि सेवा. और एक समर्पण. आणि अजून एक अर्थ आहे समर्पण. और एक शिष्यत्व. आणि शिष्यत्व. और मानव संगति का चिन्ह. आणि सहभागितेचं चिन्ह. ये सारे बात मानव जुवा उस पद का अर्थ है. आणि या सगळ्या गोष्टी जू या शब्दाचा अर्थ आहे. जुवा लिया है कि नहीं? आणि तुम्ही जू घेतलाय का नाही? जुवा लिया है तो हमारे में मेल है. आणि जू जर घेतला आहे तर आपल्यामध्ये ऐक्यता आहे. जुवा लिया है तो हमारे में सेवकाई है. आणि जू घेतला आहे तर आपल्यामध्ये सेवा आहे. अगर जुवा लिया है तो हमारे में सच्चा समर्पण है. आणि जू घेतला आहे तर आपल्यामध्ये खरं समर्पण और आहे. जुवा लिया है तो मैं सच्चा शिष्य है. आणि जू घेतला आहे तर मी खरा शिष्य आहे. और जुवा लिया है तो हमारे में आपस में सहभागिता है. आणि जू घेतला आहे तर आपल्यामध्ये सहभागिता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियो, ये बात को आज इस साल के आरंभ में हमें सही रीति में जानना है. आणि या वर्षाच्या सुरुवातीला या गोष्टीला आपण चांगल्या प्रकारे जाणायचंय. हमें मालूम है प्रभु यीशु मसीह बोलता है मैं नम्र और दीन हूँ, मेरा जुवा ले लो. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी नम्र आणि दीन आहे, माझा जू तुम्ही आपल्यावर घ्या और मुझसे सीखो. आणि माझ्यापासून शिका. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना? हमने आज तक मानव प्रभु के साथ नम्र और दीन होकर के जुआ लिया है कि नहीं? आणि प्रभू सोबत होऊन आपण प्रभूचा जू आपल्याबरोबर घेतलेला आहे का नाही? है ना? प्रभु यीशु मसीह हमेशा जुआ लेकर के चलते थे. आणि प्रभू येशू ख्रिस्त नेहमी आपला जू घेऊन चालत असे. क्योंकि पिता के साथ का बराबर वो सेवकाई और संगति में था. आणि पित्यासोबत खूप त्या सेवेमध्ये आणि सहभागितेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त होते. हमारे लिए सारे बातों में हमें सीखना प्रभु से ही सीखना है. आणि आपण प्रत्येक गोष्टीपासून शिक्षण जे आहे ते प्रभू पासून घ्यायचे. यीशु मसीह जब ये दुनिया में जीवन बिताया, वो एक गुलाम होकर के जीवन बिताया. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला या जगामध्ये जीवन जगले ते एक गुलाम होऊन जीवन जगले. है ना? उसका दृष्टांत जब मत्ती की सुसमाचार उसका 20 अध्याय का 26 से 28 तक वचनों में, मत्ते त्याचा 20 अध्याय 26 ते 28 वचनामध्ये, परंतु तुम में ऐसा नहीं होगा, परंतु जो कोई तुम में बड़ा होना चाहे वह तुम्हारा सेवक बने. देखिए माना चेलों की ये बात समझा रहा है. तुम में अगर कोई बड़ा होना चाहता है तो तुझे इस जीवन में क्या करना? सेवक बने. हाँ, सेवक बोलेगा तो गुलाम है. एक गुलाम, आपको एक गुलाम बनना है. गुलाम. आणि तुम्हाला जर कोणाला मोठा होण्याची इच्छा आहे तर तुम्ही अगोदर त्या सगळ्यांचे पहिले गुलाम व्हायला पाहिजे. और आगे, और जो तुम में प्रधान होना चाहे वह तुम्हारा दास बने. देखा आम्र भी होता है और प्रधान होना चाहता है तो भी उसको क्या करना? गुलाम बनना. आणि जो तुम्हाला कोणाला असं वाटत असेल की मी एक मोठा व्यक्ती व्हायला पाहिजे तर त्याने अगोदर गुलाम व्हायला पाहिजे. जैसे कि मनुष्य का पुत्र. हाँ, देखा, जैसे कि मनुष्य का पुत्र. मानो प्रभु यीशु मसीह अपने बारे में कह रहे हैं. हाँ, वह इसलिए नहीं आया कि उसकी सेवा टहल की जाए, परंतु इसलिए आया कि आप सेवा टहल करें. आप ही सेवा दूसरों का टहल करे और बहुतों की छुड़ौती के लिए अपने प्राण दे. देखा प्रियो, आपको देखो समझ में आया? यीशु मसीह हमारे लिए हर बात में एक आदर्श है. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आदर्श आहे. वो कौन है? वो सर्वशक्तिमान परमेश्वर है. आणि तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. परंतु वो ये दुनिया में आकर के वो हमारे लिए क्या बना? आणि तो या जगामध्ये आल्यानंतर आपल्या करता काय झाला? वो एक गुलाम बना, डुगलोस बना, वो हरेक का दास बना. आणि तो प्रत्येकाचा गुलाम असा झाला. Praise the Lord. Praise the Lord. कोई छोटी बात है? आणि काय लहान गोष्ट आहे का? प्रभु ने हरेक बातों में हमें आदर्श दिया. आणि प्रभूने प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आदर्श दिला. योहन्ना का सुसमाचार उसका 13 अध्याय है, उसका 3 से 5 वचन. योहान त्याचा 13 अध्याय त्याचा 3 ते 5 वचन. यह जानकर कि पिता ने सब कुछ मेरे हाथ में कर दिया है और मैं परमेश्वर के पास से आया हूँ और परमेश्वर के पास जाता हूँ. भोजन पर से उठकर अपने ऊपरी कपड़े उतार दिए और अंगोछा लेकर अपनी कमर बांधी. अभी क्या किया? तब बर्तन में पानी भरकर चेलों के पांव धोने और जिस अंगूर
कमर बंधी थी हाँ। उसी से पहुंचने लगा। देखा प्रियो, ये आपको मालूम है यहूदी लोगों के बीच में ये भी कोई अतिथि आता है तो उनकी पावर धोने के लिए वहां पर गुलाम देता है, गुलाम लोग आकर के करता है। आणि मग ज्या वेळेला पाहुणे लोक घरामध्ये येतात त्या वेळेला त्यांचे पाय धुण्याकरता त्या ठिकाणी गुलाम ठेवले जायचे. तो अभी यहाँ पर यीशु मसीह क्या बना? आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त काय झाला? क्या बना? क्या बना? यीशु मसीह क्या बना? गुलाम. हाँ, कोई भी आंख बंद करके नहीं सुनना है। आणि डोळे बंद करून कुणी ऐकू नका. अभी आंख बंद करके कोई प्रार्थना भी ना करे। आणि डोळे बंद करून कुणी प्रार्थना पण करू नका. प्रेज लॉर्ड। अगर जिसको ज्यादा नींद आता है वो कहीं साइड में खड़ा हो सकता है। आणि ज्याला जास्त झोप येते ते एका कोपऱ्यामध्ये उभा राहू शकतो. प्रेज लॉर्ड। आप इस साल का शुरुआत का संदेश को लापरवाही ना करें। आणि या वर्षाच्या सुरुवातीचा जो संदेश आहे त्याला निष्काळजीपणा करू नका. प्रेज लॉर्ड। तो यहाँ पर प्रभु ने हमें हमारे लिए क्या बना? आणि या ठिकाणी प्रभू आपल्या करता काय झाला? गुलाम बना। गुलाम झाला. गुलाम बना। गुलाम झाला. और यीशु मसीह अपने चेलों को कहता है, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना अशा प्रकारे म्हणतो, उसका 13-14 वचन, त्याचं 13 आणि 14 वचन. तुम मुझे गुरु और प्रभु कहते हो हाँ। और ठीक ही कहते हो हाँ। क्योंकि मैं वही हूँ। यदि मैंने प्रभु और गुरु होकर तुम्हारे पाँव धोए मैं प्रभु और गुरु होकर के तुम्हारे पाँव धोया तो तुम्हें भी एक दूसरे के पाँव धोना चाहिए। प्रियो, तुम्हें भी एक दूसरे की गुलाम बनकर के सेवा करना है। आणि जर मी गुरु आणि प्रभू असून तुमचे पाय धुतले तर तुम्ही सुद्धा एकमेकांचे गुलाम होऊन पाय धुवायला पाहिजे. प्रियो, अपने आप को एक गुलाम समझना। आणि आपण स्वतःला एक गुलाम समजायचे. या दूसरे कोरिन्थी 4:5 में प्रेरित पौलुस अपने विषय में कहता है कि मैं तुम सबका गुलाम हूँ। आणि दुसरे कोरिन्थीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की मी तुमच्या सगळ्यांचा गुलाम आहे. मैं तुम सबका गुलाम है। आणि मी तुमच्या सगळ्यांचा गुलाम आहे. इतनी बड़ी बात है प्रियो। आणि किती मोठी गोष्ट आहे प्रिय. हमारे जीवन में आपको मालूम होना चाहिए कि मतलब ये जो नम्रता का सीधा मतलब विपरीत बात है घमंड। आणि नम्रपणा याचा विरुद्ध शब्द आहे तो म्हणजे गर्व है। आपको मालूम है मतलब हर एक पाप का स्रोत घमंड है। आणि प्रत्येक प्रकारच्या पापाचा उगम जो आहे तो गर्व आहे. घमंड बहुत ऊंचा पदवी में रहने वाला स्वर्गदूतों को सबसे नीचा पदवी का शैतान बनाया. आणि गर्वाने काय केलं की स्वर्गामध्ये राहणाऱ्या सगळ्यात उंच पदावर जे स्वर्गदूत आहे त्याला या जमिनीवर सगळ्यात खालच्या पदावर आणलं. कौन लाया? कुणी आणलं? कौन लाया? कुणी आणलं? कौन लाया? घमंड। गर्व. घमंड। गर्वाने. घमंड नहीं रहना प्रिय। गर्विष्ठ नका राहू. थोड़ा भी किसी प्रकार का भी जिंदगी में घमंड है ना, आज उसको पूर्ण रूप में निकाल डाल. आणि आज जर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारचा गर्व जर आहे तर तो आजच काढून टाका. कई लोग उनका हर एक हरकत में उनका घमंड दिखाई देता है. आणि काही लोकांच्या प्रत्येक वागणुकीच्या द्वारे गर्व दिसतो. आपको मालूम है जो इतना अच्छा स्वर्गदूत एक खरूब है उसका दिल में ऐसा एक विचार आया, उसमें वो नाश हो गया. आणि मग एवढा प्रधान स्वर्गदूत होता त्याच्या मनामध्ये फक्त अशा प्रकारचा विचार आला आणि सर्व काही नष्ट झालं. बहुत ध्यान से सुनना प्रिय. आणि खूप लक्ष देऊन ऐका प्रियांनो. है ना, ये बात यशायाह नबी किताब 14 अध्याय उसकी 12 से 15 वचन आणि यशा त्याचा 14 अध्याय 12 ते 15 वचन और एस के नबी किताब 28 अध्याय का 12 से 17 वचन में आणि एजकेल त्याचा 28 अध्याय त्याच्या 12 ते 17 वचनामध्ये है. ये बात को हमें पढ़ने के लिए मिलता है. आणि या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. परंतु एक बात मैं आपको बताना चाहता हूँ. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. ये वचन भर आपको बाई हाथ है इसलिए अभी पढ़ने की जरूरत नहीं. आणि ही वचनं तुमची तोंडपाठ आहे म्हणून वाचण्याची गरज नाही. उन्होंने सिर्फ अपने मन में विचार ही किया. कोई उठ करके जा करके प्रभु के ऊपर कोई सिंहासन नहीं बनाया. आणि मग त्याने फक्त आपल्या मनामध्ये विचार केला. त्याने जाऊन प्रभूच्या सिंहासनाच्या वरती आपलं सिंहासन खरोखर बनवलं नाही. परंतु ऐसा एक घमंड उनके अंदर आया. आणि अशा प्रकारचा एक गर्व त्याच्या मनामध्ये आला. बोलता है कि उनका सुंदरता और उनका ज्ञान की व्यापार की बढ़ोतरी के कारण आणि त्याच्या सुंदरतेमध्ये आणि ज्ञानाच्या व्यवहाराच्या वाढीमुळे कई रीति में घमंड आ सकता है.
ग्रहांनो पुष्कळ प्रकारे गर्व येऊ शकतो कोई भी प्रकार का घमंड मुझ में आता है कि नहीं, ये बात को ध्यान से परखना है। आणि कुठल्या प्रकारचा गर्व माझ्यामध्ये येतो का नाही या गोष्टीला लक्ष देऊन ऐका है ना, कई बार कई रीति में ये घमंड आ सकता है। आणि पुष्कळ प्रकारे गर्व तुमच्यामध्ये येऊ शकतो है ना, कई माना ज्ञान के कारण घमंड आ सकता है। आणि पुष्कळ ज्ञानामुळे तुमचा गर्व येऊ शकतो धन दौलत है तो घमंड आ सकता है। आणि पैसे तर गर्व येऊ शकतो स्थान मान मिलता है तो वहां पर घमंड आ सकता है। आणि तुम्हाला काही कुठे स्थानमान मिळतं तर तिथं गर्व येऊ शकतो चमड़ा थोड़ा गोरा है तो वहां पर भी घमंड आ सकता आणि है। रंगाने गोर आहे तर गर्व येऊ शकतो Praise the Lord। Praise the Lord. कई रीति में घमंड आता है। आणि पुष्कळ प्रकारे गर्व येतो कई लोग ऐसा आंख से तो क्या घमंड है, घमंड आंख से मत बात करो। काही लोक डोळ्याने बोलता असं डोळ्याने बोलू नका Praise the Lord। है दूसरे को तुच्छ करने वाला वो घमंड का स्वभाव किसी प्रकार का भी ऐसा कुछ हरकत होने नहीं देना प्रियो। आणि दुसऱ्याला तुच्छ करणारा कुठल्याही प्रकारे गर्वाचा तो स्वभाव जो आहे तो आपण दाखवू नये प्रियांनो जो व्यक्ति जो नम्र बनता है, आणि जो व्यक्ती नम्र होतो प्रभु उस आपको मालूम है मनुष्य की अवस्था में बोलेगा तो पापी को शैतान का बेटा कहा गया। आणि परमेश्वराच्या दृष्टीने जो कोणी पापी आहे त्याला सैतानाचा पुत्र म्हटलेला आहे यहूदियों को प्रभु ने यूहन्ना 8:44 में बोला, आणि यहुदी लोकांना योहान त्याचा 8 अध्याय 44 वचनामध्ये प्रभूने म्हटलं और पाप करने वालों को पापी शैतान का बेटा है करके यूहन्ना का पहला पत्री उसका 3:8 में बोला। आणि मग जे पाप करतात ते सैतानाचे पुत्र आहे स्वतः योहान त्याचा पहिला योहान त्याचा 3रा अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये म्हटलं है शैतान का बेटे को नम्र देगा, प्रभु स्वर्ग का बेटा बनाएगा, प्रभु का बेटा बनाएगा। आणि मग सैतानाचा जो पुत्र आहे त्याने जर स्वतःला नम्र केलं तर प्रभू त्याला परमेश्वराचा पुत्र बनवेल। कौन बनेगा? कोण बनवेल? परमेश्वर का बेटा। आणि परमेश्वराचा पुत्र। प्रियो कितना बड़ी बात है, जो व्यक्ति प्रभु की वचन सुन करके प्रभु को सम्मान करता है वो एक नम्रता का पहला लक्षण है। आणि जो कोणी प्रभूचं वचन ऐकून स्वतःला नम्र करतो ते त्याचं एक नम्रपणाचं लक्षण आहे। तो हर एक बुराई का स्टार्टिंग पॉइंट घमंड से। आणि प्रत्येक प्रकारच्या पापाची सुरुवात जी आहे ती गर्वापासून आहे। कितने लोग घमंड के कारण नष्ट हो गया, आणि कितीतरी लोक गर्वामुळे नष्ट झाले। अच्छा व्यक्ति कुछ समय में मन बदल जाता है, घमंड आ जाता। आणि चांगले चांगले मनुष्य जे आहे ते बदलून जातात, त्यांच्यामध्ये गर्व येतो। एक दो व्यक्ति के बारे में मैं जल्दी बोल करके जाता हूँ। उसिया राजा के बारे में ऐसे लिखा है, आणि उज्या राजा संबंधाने असं लिहिलंय है ना, जब उसिया बलवान हुआ तब क्या हो गया, घमंडी हो गया। आणि उज्या राजा ज्या वेळेला सामर्थ्य झाला त्या वेळेला त्याच्यामध्ये गर्व आला। है ना, दूसरा इतिहास उसका 26 अध्याय का 16 वचन में है। दूसरा इतिहास 26 अध्याय 16 वचन। परंतु जब वह सामर्थ्य हो गया तब उसका मन फूल उठा। उसका मन फूल उड़ा, वन से घमंडी हो गया। आणि मग ज्या वेळेला तो सामर्थ्य झाला त्या वेळेला तो गर्विष्ठ झाला। कभी भी घमंडी नहीं होना। आणि कधीही गर्विष्ठ होऊ नका। Praise the Lord। Praise the Lord। है ना, ये नम्रता का सच्चा अर्थ जान करके एक सच्चा मसीह व्यक्ति का जीना। आणि नम्रपणाचा खरा अर्थ जाणून खरा ख्रिस्ती होऊन जीवन जगा। इसमें डुप्लीकेट काम मत करना। आणि याच्यामध्ये फक्त दाखवण्याचं पुरतं असं करू नका। डुप्लीकेट मसीह लोग बहुत है आणि खोटे ख्रिस्ती खूप आहे। Praise the Lord। Praise the Lord। है ना, वो सिर्फ लोगों को खुश करने के लिए बात करता है, प्रभु को खुश करने के बाद उसको मालूम ही नहीं। आणि ते फक्त लोकांना खुश करण्याकरता बोलतात, प्रभूला खुश करण्याकरता त्यांना कसं करायचं माहिती नाही। उसिया राजा ने बलवान हुआ, घमंडी हुआ, आणि उज्या राजा सामर्थ्य झाला आणि त्याच्यामध्ये गर्व आला। मनमानी करने लगा। आपल्या मनमर्जीप्रमाणे तो वागू लागला। मनमानी करने वालों के पीछे घमंड की आत्मा का व्यवहार है। आणि जे स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे वागतात त्यांच्यामध्ये गर्वाचा आत्मा आहे। Praise the Lord। आमेन। कितने लोग को समझ में आता? आमेन। देखो हम लोग एक परिवार है। आणि प्रियांनो आपण एक परिवार आहोत। परिवार से अभी आपका घर से आप बाहर जाता है तो आप बोलकर जाता है कि नहीं? आणि तुम्ही आपल्या घरातून बाहेर जाता त्यावेळेला सांगून जाता का? आजकल का पारिवारिक जीवन का अर्थ भी आज का पीढ़ी नहीं जानता। आणि पारिवारिक जीवनाचा अर्थच लोक आजची पिढी जाणत नाही। अपना मनमानी, आपल्या मनमर्जीप्रमाणे। कहीं घर में जाता है तो बच्चा काम गया, मालूम नहीं, ऐसा होता है क्या? आणि काही घरामध्ये गेलं आणि विचारलं की मुलगा कुठे गेला तर माहिती नाही। अरे बिना बोल करके दरवाजे से बाहर कैसे पक गया? आणि न सांगता घराच्या दरवाजाच्या बाहेर कस काय गेला? उस घर में एक सच्चा प्रबंध नहीं। आणि याचा अर्थ त्या घराचे नियोजन बरोबर नाही। पति कहाँ गया, पत्नी को नहीं मालूम, पत्नी कहाँ गया, पति को नहीं मालूम, बच्चा कहाँ गया, माँ बाप को नहीं मालूम,
कैसा परिवार है? आणि नवरा कुठं गेला बायकोला माहिती नाही, बायको कुठं गेली नवऱ्याला माहिती नाही, मुलगा कुठं गेला आई वडिलांना माहिती नाही, कसं काय ते घर आहे? ये बात बिल्कुल बिल्कुल, ये तो वो पूरा बर्बादी के परिवार है। आणि मग एकदम ते बर्बाद झालेलं घर आहे घमंडी लोगों से भर गया परिवार। आणि गर्विष्ठ लोकांनी भरलेला तो परिवार। तुझे कुछ करना है तो कर, मैं चलता हूँ, मेरी मर्जी, ऐसा कितना बड़ा घमंड है प्रिय। आणि तुला जे करायचं ते कर, मला जे करायचं ते मी करेल, अशा प्रकारचा गर्विष्ठपणा। नम्रता रहना बहुत बड़ी बात है आणि नम्र राहणं खूप गरजेचं आहे। कोई प्रकार का घमंड आ गया तो प्रियो प्रभु का दृष्टि में वो बिल्कुल गिर चुका है। आणि कुठल्या प्रकारचा गर्व आलाय याचा अर्थ प्रभूच्या दृष्टीने तो एकदम खाली पतन पावलेला आहे। इसे मंडली जीवन का भी अर्थ जानेगा तो, आणि मंडळी जीवनाचा पण अर्थ जाणला तर क्योंकि एक परिवार है। हा एक परिवार आहे। मैं आपको बोलता हूँ, मी तुम्हाला सांगतो, एक मीटिंग में भी नहीं आ पाता है तो आजकल क्या आकर के बोलने की जरूरत नहीं, एक रिंग करेगा, फोन करेगा कि प्रभुदास आज मेरा ऐसे कुछ मुसीबत के कारण मैं आ नहीं पा रहा हूँ, इसलिए मेरे लिए थोड़ा प्रार्थना भी करना, ये बात को बोले। आणि मग जर एक मीटिंग मध्ये जरी येऊ शकला नाही तर येऊन सांगायची गरज नाहीये, एक फोन जरी केला की प्रभूचा दास की ह्या कारणामुळे मी फसला गेलो आहे आणि त्याच्यामुळे मीटिंगला येऊ शकत नाही, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना पण करा। वो ध्यान से सुनना प्रिय, लक्ष देऊन ऐका है प्रिय। ना। मतलब आज लोग क्या है ना, बिल्कुल कोई उनके ऊपर कोई भी प्रकार का कंट्रोल चाहता ही नहीं। आणि लोकांना काय वाटतं की माझ्यावर कोणाचं नियंत्रण राहिलाच नको। ऐसे नहीं प्रिय मसीह जीवन, आणि प्रियानो ख्रिस्ती जीवन असं नाही, है ना। मतलब ये शरीर पूरा ये सिर के अधीन नहीं रहेगा तो क्या होगा? आणि शरीर मस्तकाच्या अधीन राहणार नाही तर मग काय होणार? प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। बहुत गहरी बात है आणि खूप गहन गोष्ट आहे। वो ध्यान से सुनना प्रिय। आणि लक्ष देऊन ऐका प्रिय। हमारे जीवन में कोई भी घमंड का भाग है तो आज ही उसको काट कर दूर डाले। आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा गर्वाचा एखादा भाग आहे तर आजच त्याला कापून टाकून द्या। है ना। हमको एक दूसरे को हर एक लोग कहाँ मरे क्या है ये जानना चाहिए। आणि प्रत्येकाला आपले जे लोक आहे ते कुठे आहे काय करताय हे माहिती राहायला वो पाहिजे। है एक सच्चा मानव मसीह मंडली का अवस्था। आणि ते आहे खरं ख्रिस्ती मंडळीची अवस्था। कई लोग कोई बीमार पड़ा है तो मालूम नहीं भाई, क्योंकि एक फोन तक करके नहीं बोलता। बात क्या मालूम है, वो जाने अनजाने अंदर घमंड बहुत है। आणि मग कोणी आजारी आहे घरामध्ये आहे तरी माहिती राहत नाही, कारण का की एक फोन करून सुद्धा ते सांगत नाही। सांगू काय की कळत न कळत ते गर्वामध्ये फसले। मैं किस लिए बोलेगा, मला काय सांगायची मैं क्यों गरज, बोलूं? मला काय सांगायची गरज। आप थोड़ा गहराई, थोड़ा दिल खोल कर सुनना है वचन, आणि थोडस मन उघडून ऐका हा संदेश, थोड़ा सही में समझना। आणि जरा चांगल्या प्रकारे समजून घ्या। और आप सोचो, अगर आप ऑफिस में नहीं जा पा रहे, आणि जर तुम्ही कामावर नाही जाऊ शकत आहे, आप क्या करता? तुम्ही काय करता? फोन करता ना। फोन करता ना। मैं आज मेरा तकलीफ है, मैं आज नहीं आ पाएगा, नहीं तुझे आना पड़ेगा बोल दिया तो तकलीफ बाजू में जाएगा। आणि मला आज जरा त्रास होतोय, मी आज ड्युटीवर येऊ शकत नाही असं फोन करून सांगता। आणि जर बॉसने सांगितलं नाही नाही ती तुला यावंच लागेल तर मग ते आपल्याला होणारा त्रास आपण बाजूला ठेवतो आणि मग ड्युटीवर जातो। और आप बोलती है आणि तुम्ही जर म्हटले मैं नहीं आता, तू जो करना है कर, आणि मला नाही यायचं, तुला काय करायचं कर, क्या हो गया? काय झालं? घमंड आ गया, गर्व आला। बिल्कुल। दूसरे दिन एप्लीकेशन ले लेगा, छोड़ देगा। आणि मग दुसऱ्या दिवशी तुमच्या पासून राजीनामा पत्र घेतील आणि काढून टाकतील। आपको बुरा लगता है? तुम्हाला वाईट वाटतं का? नहीं प्रियो, नहीं एक प्रियो। एक अपना गलतियों को समझो, आणि एक एक आपल्या चुका समजून घ्या। अपने जिंदगी में हम कहां पर गिरा है वो बात को जानो। आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठे आपलं पतन झालंय हे जरा जाणून घ्या। प्रियो, एक सच्चा, एक स्वर्गीय मानव परिवार का एक अच्छा आदर्शमय जीवन बिताओ, आणि स्वर्गीय परिवाराचे एक आदर्शमय जीवन जगा। प्रेज द लॉर्ड। Praise the ये Lord। सब काम रे प्रेम है तो चलेगा। आणि हे कुठे येतं जिथं प्रेम आहे तिथे चालेल। दूसरा एक व्यक्ति है हिजकिय्याह राजा, आणि दुसरा एक व्यक्ती आहे हिजकिय्याह राजा। उसने उसका वही दूसरा इतिहास 32 का 25। आणि दुसरा इतिहास त्याचा 32 अध्याय त्याचं 25 वचन। परंतु हिजकिय्याह ने हाँ। उस उपकार का बदला न दिया, हाँ। क्योंकि उसका मन फूल उठा था। देखा, प्रभु ने इतना उपकार किया, वो बात भूल करके मन भूल उड़ा था। आणि देवाने त्याच्यावर एवढे उपकार केले ती गोष्ट तो विसरून गेला आणि गर्विष्ठ झाला। फिर क्या होने वाला है बाकी बात आपको विवरण करने की जरूरत नहीं। आणि मग काय झालं ते पूर्ण सर्व गोष्टी आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही। कई रीति में लोग भूल उठता है पे। आणि पुष्कळ प्रकारे लोक गर्विष्ठ होतात। इसलिए लोग कई बार खा पी करके
मतलब थोड़ा मोटा तगड़ा हो गया तो वहां पर भी भूलना शुरू हो गया। आणि मग इस्रायल लोक खाऊन पिऊन ज्या वेळेला मस्त झाले, सामर्थ्य झाले, त्या वेळेला ते प्रभूला विसरायला लागले. इन्हें होशिया 13 अध्याय के 6 वचन पढ़ना। होशे त्याचा 13 अध्याय त्याचं 6 वचन. परंतु जब इस्राएली हाँ। चराए जाते थे हाँ। और वे तृप्त हो गए, हाँ। तब तृप्त होने पर उनका मन घमंड से भर गया। वाह 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 देखा, खिलाओ तो भी समस्या, आणि खाऊ घाला तरी समस्या. उनका मन फूल उठ गया। आणि त्यांचं मन जे आहे ते गर्विष्ठ झालं. उसे अच्छा भूखा रहना था। आणि त्याच्यापेक्षा चांगलं उपाशी राहणं होतं. इतना भयंकर पाप में नहीं गिरता। आणि एवढ्या मोठ्या पापामध्ये पडले नसते. देखिए, लोगों को एक एक अवस्था प्रभु के वचन में बहुत बात लिखा है, लेकिन उसका न वचन पढ़ना। आणि त्याचं 9 वचन वाचा. तेरे विनाश का कारण यह है हाँ। कि तुम मेरा अर्थात अपने सहायक का विरोधी है। देखा, मतलब परमेश्वर का तुम विरोधी है। आणि परमेश्वराचे तुम्ही विरोधी आहात. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जितना भी आपके जीवन में घमंड है, उतना शैतान का आपके जीवन में राज है। आणि जेवढा जास्त तुमच्या जीवनामध्ये गर्व आहे तेवढा जास्त सैतानाचं राज्य तुमच्यावर कार्य करतो. कितने लोग समझा? आमेन. कितने आपके जीवन में घमंड रहेगा, उतना शैतान का आपके ऊपर राज रहेगा। आणि जेवढा जास्त गर्व तुमच्या जीवनामध्ये राहील तेवढं जास्त सैतानाचं राज्य तुमच्यावर कार्य करेल. उसी प्रकार जितना आप में नम्रता रहेगा, उतना मसीह का आपके ऊपर राज रहेगा। आणि त्याच्या उलट जेवढं जास्त नम्रपणा तुमच्या जीवनामध्ये राहील तेवढं जास्त परमेश्वराचं राज्य तुमच्यावर कार्य करेल. भैया, नम्रता का मिट्टी में परमेश्वरीय गुण बढ़ेगा। आणि नम्रपणाच्या मातीमध्ये ईश्वरीय गुण वाढतील. Praise the Lord. आमेन. भैया, हमारे जीवन के बहुत से हर होने का मेन कारण घमंड है। आणि प्रियानो, आपल्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टीमध्ये आपण पराजित होण्याचं मुख्य कारण जे आहे तो आपला गर्व आहे. Praise the Lord. घमंड या खुद की प्रशंसा नरक का द्वार है। आणि गर्व करणं किंवा स्वतःची प्रशंसा करून घेणं हे नरकाचा दरवाजा आहे. ध्यान से सुन रहे हैं ना? लक्ष देऊन ऐकत आहे ना? हमारे अंदर ऐसे कोई बात है क्या? फर्क नहीं है। आणि आपल्यामध्ये कुठल्या प्रकारे अशी गोष्ट आहे का हे जरा पाहू, पडताळून बघा. घमंड गर्व या खुद की प्रशंसा, आणि स्वतःची प्रशंसा, ये दोनों बात नरक का द्वार है। आणि या दोन्ही गोष्टी नरकाचा दरवाजा आहे. अपने जीवन में एक नहीं पड़ा। आपल्या जीवनामध्ये आहे का नाही जरा पारखा. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. प्रभु यीशु मसीह नम्र और दीन है। आणि प्रभू येशू ख्रिस्त नम्र आणि दीन आहे. मसीह लोगों में उस नम्रता और दीनता चाहिए। आणि ख्रिस्ती लोकांमध्ये तो नम्रपणा आणि दीनपणा पाहिजे. ये जो जहां पर घमंड आएगा, स्वयं प्रशंसा आएगा, वहां पर प्रेम नहीं रहता। आणि मग ज्या ठिकाणी गर्व येतो, स्वतःची प्रशंसा येते, त्या ठिकाणी प्रेम राहत नाही. और वो लोगों का शब्द भी कठोर शब्द रहेगा। आणि मग त्या लोकांचं बोलणं सुद्धा एकदम कटू असं बोलणं राहील. वो लोग बहुत जल्दी क्रोध करेगा। आणि ते लवकर चिडचिड करतील, रागवतील. उनके मन में कड़वाहट रहेगा। आणि त्यांच्या मनामध्ये कटुपणा राहील. Praise the Lord. ये सब ये घमंडियों का मन में एकदम जड़ पकड़ा हुआ अनुभव में रहेगा। आणि गर्विष्ठ लोकांच्या मनामध्ये हे सर्व मुळावलेलं राहील. अपने जीवन में ऐसा कभी गलती हुआ? आपल्या जीवनामध्ये कधी अशी चूक झाली का? कोई अच्छा बात बोलेगा तो भी उनको बुरा लगता। आणि कधी चांगलं जरी सांगितलं तरी त्यांना ते चुकीचंच वाटतं. भैया, ये आपका गलती नहीं जो बुरा लगा। आप जाने अनजाने आपका घमंड, वो अच्छा बात को भी आप बुरा करके समझने लायक मैंने सोचने वाला मन शैतान आपके अंदर डाल. आणि तुमची चुकी नाहीये प्रियांनो. तुम्हाला जो कोणी चांगलं समजून सांगतो ते सुद्धा किती वाईट आहे अशा प्रकारचं मन सैतानाने तुमच्यामध्ये टाकलेलं आहे. तो गर्विष्ठपणा जो आहे तो तुमच्यामध्ये टाकलेला आहे. कितने लोग समझ में आ रहे हैं? आमेन. कोई आमीन नहीं बोल रहा है ना? आमेन. आपको बुरा लग रहा है? आप आत्मा में रहना प्रिय। आणि आत्म्यामध्ये राहा प्रियांनो. आत्मा में रहेगा तो, आत्म्यामध्ये राहिलं तर, अगर आप थोड़ा भी नम्र रहेगा तो आत्मा का फल है नम्रता। आणि आत्म्याचं फळ आहे नम्रपणा. मैं कल भी आपको बताया ना, कालही सांगितलं ना, हम लोग आत्मिक लोग नहीं। आपण आत्मिक लोक नाही. आत्मिक लोगों क्या करता? आत्मिक लोक काय करतात? कल बताया था ना, काल सांगितलं होतं ना. आनंदी रहता है. मतलब आत्मिक लोग है तो यदि हमको जो भी
कोई भी समझाएगा तो उसको हमें बुरा नहीं लगेगा। आणि आत्मिक जर आहे तर कोणी आपल्याला समजून सांगितलं तर आपल्याला वाईट नाही वाटणार. Praise the Lord. आमेन. और जो हम आत्मिक जो नहीं है तो आणि जर आपण आत्मिक नाही तर हमको गुस्सा आएगा, आपल्याला राग येईल, हमें गुस्सा आएगा। आपल्याला राग येईल. मैं आत्मिक जो नहीं क्या, आणि मी एक आत्मिक आहे का, नहीं नहीं, ये बात है मुझे अच्छा नहीं लगता भाई। आणि मला हे जर नाही आवडत. आपको मालूम है वो व्यक्ति कितना घमंड में भरा हुआ है, आणि तो व्यक्ती किती गर्वामनने भरलेला आहे. क्योंकि प्रभु जो भी हमें समझा रहा है हमें प्रभु के लायक बनाने के लिए है। आणि प्रभू आपल्याला जे काही समजून सांगत आहे ते प्रभूसाठी योग्य होण्याकरता. और जो हमारा स्वभाव से वो मिलता जुलता नहीं होगा। आपल्या स्वभावाशी ते मिळत जुळत नसेल. प्रियो, हमें यीशु मसीह का स्वभाव लाना है। आणि प्रियानो आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव मिळवायचा आहे. यीशु मसीह का स्वभाव है क्या ऐसा? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव असा आहे का, यीशु मसीह के जैसा बनना है कि नहीं? आणि प्रभू येशू ख्रिस्तासारखं व्हायचंय का नाही. सच्चा दिल से बोलो, मुझे भी यीशु मसीह के जैसे बनना है। आमेन. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. ये तो हमारा जो अवगुण है, जो योग्य नहीं, उसको दूर करना है ना प्रिय। आणि मग आपल्या करता जे योग्य नाही, आपले वाईट स्वभाव आहे तो दूर करायचा आहे. बहुत ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका. देखो, अनेक लोग जब प्रभु का वचन जब आता है ना, दिल खोल कर सुनना प्रिय। आणि ज्या वेळेला प्रभूचं वचन आपल्याकडे येतं त्यावेळेला हृदय उघडून ऐका. प्रभु की वाणी जब आता है, आणि प्रभूची वाणी ज्या वेळेला येते हमें कभी भी बुरा नहीं लेना चाहिए। आणि कधीही आपल्याला वाईट वाटायला नको. Praise the Lord. आज कितने लोग प्रभु आज मुझसे बोलना, आज 1 तारीख को मुझको हथौड़ा से मार, ऐसा कोई बोला? आणि आज किती लोकांनी अशी प्रार्थना केली, हे प्रभू हातोड्याने मला मार, माझ्याशी बोल. क्योंकि मेरा दिल बहुत कठोर है, आणि माझं हृदय खूप कट्टर झालंय, कठीण झालंय. ऐसा टूटता नहीं प्रभु। आणि असंच तुटत नाही. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु हमें तोड़ता है, आणि प्रियानो प्रभू आपल्याला तोडतो. प्रभु हमें अपने रूप में लाना चाहता है। आणि प्रभू आपल्याला त्या आपल्या स्वतःच्या रूपामध्ये आणू इच्छितो. प्रियो, हमारे में क्षमा करने की क्षमता कहाँ तक है? आणि क्षमा करण्याचा स्वभाव कुठपर्यंत आहे, किंवा क्षमा करण्याची क्षमता जी आहे ती कुठपर्यंत आहे. आपको मालूम है, जो भी बात सुन, अभी ठीक है, आपको कोई गाली भी दे रहा है, आणि तुम्हाला कोणी शिव्या पण देतोय, आप आत्मिक जन है तो आप आनंद रहेगा। आणि जर तुम्ही आत्मिक आहे तर तुम्ही आनंदी राहा. वो है आत्मिक जन। आणि तो आहे आत्मिक व्यक्ती. अगर इसका मतलब क्या है ना, आपके अंदर आत्मिक सामर्थ्य नहीं। आणि याचा अर्थ तुमच्यामध्ये आत्मिक सामर्थ्य नाही. एक बात है, आप थोड़ा एक कल मैंने बताया था, मैं थोड़ा आपको फिर समझा रहा हूँ, कई लोग उसमें शुरुआत में नहीं था, मैं आपको बताना चाहता हूँ। अगर आपको कोई इतना बुरी बात बोल रहा है, आपके बारे में निंदा कर रहा है, तभी भी आप रिएक्शन क्या करता? आणि मग ज्या वेळेला लोक तुमची निंदा करता, अपमान करता किंवा तुमच्यावर दोषारोप करता, त्या वेळेला त्याच्या संबंधाने तुमची प्रतिक्रिया काय राहते? तुरंत चेहरा बदल गया। आणि लगेच चेहरा बदलला. क्या बोला? काय म्हटलं? क्या बोला? काय म्हटलं? अरे, आप इतना बाइबल पढ़ता है, आणि तुम्ही एवढं बायबल वाचता, आप इतना संगति में जाता, आणि एवढं तुम्ही संगतीमध्ये जाता, इतना प्रार्थना करता, एवढी प्रार्थना करता, और तो छोटी बात में बैलेंस टूट गया। आणि मग छोट्याशा गोष्टीमध्ये संतुलन बिघडलं. कारण क्या मालूम है? कारण काय? आपके अंदर आत्मिकता नहीं है, तुमच्यामध्ये आत्मिकपणा नाहीये. ये सच्चाई, आणि हे आहे खरपणा. बहुत गहराई से समझना प्रिय। आणि खूप गहनतेने समजून घ्या. हमारे यीशु मसीह का कितना निंदा किया, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची किती निंदा केली, कितना बदनाम किया। कितीतरी बदनाम केलं. पिलातुस बोलता है, एक शब्द तो बोल, इतना तो लोग बोल रहा है, वो कुछ नहीं बोला। आणि पिलात म्हणतो एक शब्द तो बोल, ते लोक एवढं बोलत आहे, प्रभू एक शब्द नाही बोलला. बात समझ में आ रहा है प्रिय? लक्षात येत आहे का? हमारे जीवन में हमें कोई भी कितना भी कुछ बोलने दो, हमको चुपचाप रहना है, शांत रहना है। उसको बोलता है एक स्पिरिचुअल पावरफुल मैन। आणि मग आपल्या विरोधामध्ये कोणी कितीही बोललं तरी आपण गपचूप राहायचंय. याला म्हटलं जातं आत्मिक पॉवर हाऊस. हाँ, आप एक सच्चू मैन, आप एक आत्मिक सामर्थ्यवान जन है तो आप कभी भी एक प्रकार का समस्या के लिए आप कभी भी तैयार नहीं होगा। आणि मग खरोखर तुम्ही आत्मिक आहात तर कुठल्या प्रकारची समस्या माझ्याद्वारे निर्माण होईल याच्यासाठी तुम्ही तयार राहणार नाही. आपको मालूम है समस्या काम रहता है, आणि समस्या कुठे येते? हम लोग जाने अनजाने थोड़ा विरोध करने के लिए या बोलने के लिए
सामर्थ्य रखता है वहां पर समस्या आता है। आणि मग आपण काही ना काही बोलण्याकरता ज्या वेळेला सामर्थ्य ठेवतो त्या ठिकाणी समस्या येते. परंतु प्रभु हमारे जीवन में ऐसा नहीं चाहता प्रिय। आणि आपल्या जीवनामध्ये असं व्हावं अशी प्रभूची इच्छा नाहीये. कैसा लोग थोड़ा टूटना चाहेंगे, आणि मग लोकांना आपलं मन छेदावर जावं असं वाटतंय का? मैं एक बात मैं कल भी बताया ना, आणि एक गोष्ट कालही सांगितली, एक आत्मिक जन है तो और कोई दूसरा कोई हमें नहीं देख रहा है, प्रेस रोड नहीं बोल रहा है, कभी भी वो दुखी निराश नहीं रहेगा। आणि मग एक आत्मिक व्यक्ती आहे, मला कोणी प्रेस लॉर्ड नाही म्हणत आहे, माझ्याकडे येऊन कोणी माझ्याशी हात नाही मिळवत आहे, तरी तो दुःखी नाही होणार. वो उसको जाके मिलेगा आणि तो स्वतःहून त्याला जाऊन भेटेल दूसरा जाके मिलेगा। आणि दुसरा जाऊन भेटेल. इसका मतलब जो लोग अपने से बात नहीं करना चाहता, इसका मतलब क्या है ना, वो शरीर के अनुसार चलता है। आणि मग आपण काय आहे की दुसऱ्याशी नाही बोलायचं, याचा अर्थ काय, ते शरीराच्या अनुसार चालतात. आप सोचिए, अभी आज मीटिंग में आया, आणि तुम्ही विचार करा, आज मीटिंग मध्ये आले वो उधर बैठा है, मैं उसको देखूंगा नहीं क्योंकि उसके साथ मेरा मिलता नहीं। आणि तो तिथे बसलाय, मी त्याच्याकडे पाहणार नाही कारण त्याच्यासोबत माझा काही मेळ होत नाहीये. आपको मालूम है, आपका आत्मीय जीवन में आप बहुत कमजोर है, आणि तुम्ही आपल्या आत्मिक जीवनामध्ये खूप दुर्बल आहात. आप आत्मीय जीवन में बलवान है तो आणि आत्मिक जीवनामध्ये सामर्थ्य आहात तर, अरे उधर बैठा है, आणि तो तिथे बसलाय, मैं जाकर मिलूंगा। मी जाऊन त्याला भेटू. अरे वो ब्रदर, आणि हे ब्रदर, सिस्टर, सिस्टर, आप कैसे हैं? तुम्ही कसे आहात? आनंद है ना? आनंदी आहे. आप जाकर के मिल गया तो यदि उनके अंदर कुछ है तो भी वो पिघल जाता है। आणि तुम्ही जाऊन भेटले तर त्याच्या मनामध्ये जर काही आहे तरी ते वितळून जाईल. वो है आत्मिक जन। आणि तो आहे आत्मिक व्यक्ती. अगर आप भी आत्मिक नहीं, वो भी आत्मिक नहीं, तो हमेशा ये दूरी बढ़ते जाएगा। आणि तुम्ही पण आत्मिक नाही, तो पण आत्मिक नाही, तर मग तो दुरावा वाढत जाईल. हमें ये बात को देखना है, आणि आपण या गोष्टीला बघायचं आहे. हमें फिलाडेल्फिया मंडली के जैसे बनना है ना, आणि फिलाडेल्फिया मंडळीप्रमाणे आपल्याला व्हायचंय ना. भाईचारे का प्रेम, आणि बंधु प्रीतीमध्ये, हमारे दिल में अगर किसी के प्रति कड़वाहट भी क्यों ना हो, आणि आपल्या मनामध्ये कोणा संबंधाने कुठला कटुपणा जरी असेल, हमारा दिल उससे मिलने नहीं चाहता, आणि आपलं मन त्याच्या सोबत जर जुळत नाहीये, कई लोग क्या करते हैं आपको मालूम है कि उनके अंदर कड़वाहट रह करके भी प्रभु में लेगा और मिलेगा नहीं, भाग जाएगा। हम देखते हैं कि वो कहां गया, क्या भक्ति है प्रियो, कितना कपड़ता है ना। आणि काही लोक कपट भक्ती करतात आणि प्रभू मेजामध्ये सुद्धा सहभागी होतात. आप लोग को समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे? प्रियो में एक सच्चा आत्मिक जन बनकर जीना, प्रेरणो आपल्याला खरं एक आत्मिक व्यक्ती होऊन जीवन जगायचं. हमारे यीशु मसीह इतना नम्र था प्रियो, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त एवढा नम्र होता. हमें यीशु मसीह से सीखना है, आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आपण शिकायचंय, उसका जीवन रहना है, त्याचा जीव घ्यायचा आहे, हमें उसके अनुसार नम्र बनना है। आणि त्याच्या अनुसार आपल्याला नम्र व्हायचंय. हमने नम्रता का कौन सा सीढ़ी उतरा, आणि नम्रपणाची कुठली पायरी आपण खाली उतरलो. अरे कितनी बार प्रभु का वचन आने के टाइम हमको बुरा लगता, आणि कितीतरी वेळा प्रभूचं वचन आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं. आपको मालूम है क्यों? का? क्योंकि हम लोग अंदर मनुष्य में बहुत कमजोर है, आणि आंतरिक मनुष्यामध्ये आपण खूप दुर्बल आहे. हमें बल पाने के लिए उत्साही नहीं। आणि बल संपादन करण्याकरता आपल्याला उत्साह नाही. कितना दुखदायी बात है, आणि किती दुःखदायक गोष्ट आहे. हम प्रभु की उपस्थिति में जो बात सुनता है, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये जे आपण ऐकतो, ये वचन हमें मसीह के रूप में लाता है। आणि ते वचन आपल्याला ख्रिस्ताच्या रूपामध्ये आणतं. जो व्यक्ति वचन को नम्रता से ग्रहण करेगा, आणि जो व्यक्ती देवाचं वचन नम्रपणे स्वीकारेल, वही मसीह के रूप बन सकता है। आणि तोच ख्रिस्ताचं रूप होऊ शकतो. तो प्रभु यीशु मसीह बोलता है, मैं नम्र और दीन हूँ। आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी नम्र आणि दीन आहे. सच बोलो, खरं आप सांगा. कितने लोग गवाही देगा मैं नम्र और दीन है? आणि तुम्हीच्यापैकी किती लोक साक्ष देतील मी नम्र आणि दीन आहे? फिर तो आपका कोई वैरी हो नहीं सकता, आणि मग तुमचा कोणी शत्रू राहणार कोई नाही, दुश्मन हो ही नहीं सकता। आणि कोणी शत्रू राहणार नाही. आप जानना प्रियो, आणि तुम्ही जाणून घ्या. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. तो हमारा हर का कारण हमारे जीवन का घमंड है। आणि आपल्या जीवनामध्ये पराजय होण्याचा कारण आपला गर्व आहे. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. तो प्रभु यीशु मसीह ने अपना सब कुछ पिता की इच्छा के लिए सौंप दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं सर्व काही पित्याच्या इच्छा करता स्वाधीन केलं, हर एक प्रभुता पिता को दिया। आणि प्रत्येक गोष्टीचं प्रभुत्व पित्याला दिलं. तो फिर यीशु मसीह पिता को जिया। आणि येशू ख्रिस्त पित्याला जगला. प्रेज द लॉर्ड। इस जीवन में, हमारे जीवन में भी हमें मसीह को जीना है, आणि आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा ख्रिस्ताला जगायचंय, यीशु मसीह को प्रभुता देना है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभुत्व द्यायचंय. आपको सबको मालूम है, पहला पत्रोस 3 अध्याय 15 वचन। पहिले पेत्र 3 अध्याय 15 और वचन. मसीह को प्रभु जानकर हाँ। अपने अपने मन में पवित्र समझो। हाँ। जो कोई तुमसे तुम्हारे आशय के विषय में कुछ पूछे, हाँ। उसे उत्तर देने के लिए सर्वदा तैयार रहो, हाँ। पर नम्रता और भय के साथ। देखिए,
मतलब यीशु मसीह को प्रभु जानकर अपने अपने मन में पवित्र समझो, पवित्र अपने दिल में पवित्र समझो, आणि येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून आपल्या आपल्या मनामध्ये पवित्र समजा. ठीक है. हम नम्रता के बारे में कितना भी सिखाओ या सीखो, आणि नम्रपणा संबंधाने कितीही शिकवा किंवा शिका, नम्रता के बारे में कितना भी पढ़ो, आणि नम्रपणा संबंधाने कितीही वाचा, हम नम्र बनना कोई जरूरी नहीं. आणि नम्र होईलच असं काही गरजेचं नाही. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐकत आहे ना. प्रियो, मैं दिल की गहराई से आपको मैं बता रहा हूँ, ये क्लास थोड़ा आप ध्यान से सुनना. आणि हृदयाच्या गहनतेने मी तुम्हाला सांगत आहे, विनंती करत आहे, हा क्लास जरा लक्षपूर्वक ऐका. प्रेज द लॉर्ड. देखो, कई लोगों का मनोभावना तक पवित्र आत्मा दिखा रहा है. आणि काही लोकांच्या मनाचे विचार सुद्धा पवित्र आत्मा दाखवत आहे. आप निराश नहीं होना. तुम्ही निराश होऊ नका. किसी प्रयत्न को निराश होने के लिए ये संदेश नहीं. कोणाला नाराज होण्याकरता हा संदेश ये नाही. प्रभु ने दिया हुआ संदेश मैं आप तक पहुंचा रहा हूँ. हा देवाने दिलेला संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. ये संदेश में प्रभु के वचन के खिलाफ, प्रभु की इच्छा के खिलाफ कोई है तो प्रभु मुझे न्याय करेगा. आणि या संदेशामध्ये देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये जर काही मी बोलत आहे तो प्रभू माझा न्याय करेल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मैं हिम्मत के साथ प्रभु की उपस्थिति में मैं आपको बोल रहा हूँ, आप लोग इसको बहुत दुर्लक्ष ना करें, ध्यान धर करके चलो. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये खूप धैर्याने मी तुम्हाला सांगत आहे, म्हणूनच तुम्ही निष्काळजीपणा करू नका, लक्ष देऊन ऐका. प्रियो, हमें आज ये कैसे जीना है. प्रियानो, आज आपल्याला कसं जगायचंय. रोमियों का पत्री 5 अध्याय उसका 17 वचन, रोम त्याचा 5 अध्याय त्याचा 17 वचन, उसका बी पाठ. त्याचा शेवटला भाग. अर्थात यीशु मसीह के द्वारा हाँ. अवश्य ही अनंत जीवन में राज्य. हाँ, यीशु मसीह के द्वारा अनंत जीवन हमारे में राज करना है. प्रिय, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन आपल्यामध्ये राज्य करायचंय उस जीवन में जीना है. आणि त्या जीवनामधून आपण जगायचंय. बोलने का मतलब यीशु मसीह हमारा जीवन बनकर जीना. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपलं जीवन होऊन जगायचंय. उसका 21 वचन पढ़िएगा. रोम त्याचा 5 अध्याय त्याचे 21 वचन. जैसा पाप ने मृत्यु फैलाते हुए राज्य किया, हाँ. वैसे ही हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा हाँ. अनुग्रह भी अनंत जीवन के लिए हाँ. धर्मी ठहराते हुए राज्य करे. देखिए, बोलने का अर्थ आपको समझा. Yes. प्रभु यीशु मसीह की जीवन में हमारा जीवन में कार्य होना ये प्रभु की इच्छा है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्या जीवनामध्ये कार्य व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. देखो, एक बात है, यीशु मसीह की नम्रता हमारे में कब दिखाई देगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा नम्रपणा आपल्यामध्ये केव्हा दिसेल. जब यीशु मसीह हमारे में जिए. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये जगेल. Praise the Lord. हम कभी भी कितना भी तगड़ा विश्वासी क्यों ना हो, वो यीशु मसीह की नम्रता हमारे में दिखाई नहीं देगा. आणि आपण किती मोठे विश्वासू असू द्या पण प्रभू येशू ख्रिस्ताचा नम्रपणा आपल्यामध्ये नाही दिसणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हम सभी लोग थोड़ा ध्यान से सुनना. आणि सगळ्यांनी जरा लक्ष देऊन ऐका. हम अपने आप को पूछो, आपण स्वतःला विचारा अपने आप को पूछो, आणि आपल्या स्वतःला विचारा, ये दुनिया के सामने मुझ में यीशु मसीह की नम्रता दिखता है क्या. आणि या जगासमोर माझा नम्रपणा जो प्रभू येशू ख्रिस्ताचा नम्रपणा आहे तो दिसतो का. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. दुनिया के सामने मुझ में यीशु मसीह की नम्रता दिखता है क्या. आणि या जगासमोर माझ्यामध्ये येशू ख्रिस्ताचा नम्रपणा दिसतो का. प्रेज द लॉर्ड. Lord, amen. प्रियो, ये बात, ये क्लास, ये वचन अगर आप नहीं समझेगा तो आप आत्मीय जीवन में बहुत भयंकर धोखा खाएगा. आणि हे वचन जर तुम्ही नाही समजून घेतलं तर आत्मिक जीवनामध्ये खूप मोठं फसले जाल. प्रभु यीशु मसीह की पवित्रता हमारे में रहना चाहिए करके कितने लोग चाहते हैं. आमेन. प्रेज द लॉर्ड. यीशु मसीह की पवित्रता हमारे में रहना है तो हमारे में नम्रता चाहिए. आणि येशू ख्रिस्ताचा पवित्रपणा आपल्यामध्ये जर राहायचा आहे तर आपल्यामध्ये नम्रपणा राहायचा आहे. है ना. जब यशायाह नबी की किताब उसका 57 अध्याय का 15 वचन. यशा त्याचा 57 अध्याय त्याचं 15 वचन. या क्योंकि जो महान और उत्तम और सदैव स्थिर रहता हाँ. और जिसका नाम पवित्र है हाँ. वह यो कहता है, मैं ऊंचे पर और पवित्र स्थान में निवास करता हूँ हाँ. और उसके संग भी रहता हूँ, मैं उनके संग भी रहता हूँ. जो खेदित और नम्र है. हाँ, जो खेदित और नम्र है. आणि प्रभू त्या लोकांसोबत राहतो जो मनाचा नम्र किंवा दीन आहे. प्रियो, अगर जब तक एक टूटा हुआ दिल के साथ अपने आप को नम्र करके जीवन नहीं बिताता, प्रभु उनके साथ नहीं रहता. प्रियो, आप कितना भी पुकारो तो भी प्रभु सुनेगा भी नहीं. आणि जोपर्यंत आपण एक भगणार हृदयाने नम्रपणाने प्रभू सोबत राहत नाही तोपर्यंत
प्रभू त्याच्या सोबत राहत नाही आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर सुद्धा देत नाही. देखिए, झूठा पवित्रता दिखने का एक ही चिन्ह बिना नम्रता का जीवन है. आणि नम्रपणा न राहता जगणारं जीवन जे आहे ते म्हणजे विना नम्रपणाचं जीवन. Praise the Lord. समझी पा रहे हैं ये शब्दों को? आप एक एक शब्द लिख करके ध्यान करेगा तो अच्छी बात है. आणि एक एक शब्द लिहून तुम्ही मनन केला तर चांगला आहे. है ना? इस दुनिया में सबसे बड़ा पवित्र जीवन बिताया हुआ व्यक्ती प्रभु यीशु मसीह है. उसका कारण यीशु मसीह की नम्रता है. आणि या जगामध्ये सगळ्यात जास्त पवित्र जीवन जगलेला एक व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचं कारण काय आहे की कारण तो सगळ्यात जास्त नम्र होता. सबसे टॉप पवित्रता में रहने वाला सबसे नम्र बना. आणि सगळ्यात जास्त पवित्र जीवन जगणारा व्यक्ती जो आहे तो सगळ्यात जास्त नम्र जीवन जगला. और नम्रता का आखिरी सीढ़ी प्रभु की खातिर या उस सच्चाई के लिए मरना. आणि मग नम्रपणाचा शेवटली पायरी म्हणजे सत्य करता आपण जीव आपला प्राण देणं. Praise the Lord. थोड़ा ध्यान से सुनना. आणि थोडस लक्ष देऊन ऐका. हमारे यीशु मसीह को ही हमारे जीवन में हमेशा मानो ध्यान देना. आणि आपण आपल्या जीवनामध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष देणं. है ना? फिलिपियों का पत्री 2 अध्याय उसका 6 से 8. फिलिपकराचं पत्र त्याचा 2 अध्याय 6 ते 8 वचन. जिसने परमेश्वर के स्वरूप में होकर भी हाँ। परमेश्वर के तुल्य होने को हाँ। अपने वश में रखने की वस्तु न समझा, हाँ। वरन अपने आप को ऐसा शून्य कर दिया हाँ। और दास का स्वरूप धारण किया हाँ। और मनुष्य की समानता में हो गया हाँ। और मनुष्य के रूप में प्रकट होकर हाँ। अपने आप को दीन किया हाँ। और यहाँ यहाँ तक आज्ञाकारी रहा. की मृत्यु, हाँ। क्रूस की मृत्यु भी सहन. देखा, एक साधा मृत्यू भी नहीं, आणि एक साधारण मरण सुद्धा नाही. क्रूस की मृत्यू. आणि वधस्तंभाचं मरण. यो है सबसे बड़ा नम्रता का आखिरी सीढ़ी. आणि प्रियानो ते आहे नम्रपणाचा शेवटली पायरी. इधर तो छोटी छोटी बातों में लोग वजन निकालना ही छोड़ दिया. आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे लोकांनी काय केलं, वचन उघडून वाचणच सोडलं. मुझे पवित्र आत्मा हर एक लोगों का दिल और उनका एक्शन मुझे दिखाता है. आणि पवित्र आत्मा प्रत्येकाच्या मनाचे विचार आणि त्यांची कृती प्रभू दाखवतो. प्रियो, आपका दिल इतना कठोर क्यों? आणि प्रियानो तुमचं अंतकरण एवढं कठीण का? इतना घमंड लेकर के अपने आप को भक्त करके, भक्त बोल करके, दिखा करके चलने से क्या फायदा? आणि एवढा गर्व स्वतः जवळ बाळगून मी एक धर्मी आहे, नीतिमान आहे असं चालून काय उपयोग? प्रियो, हमें रोज मरना है. प्रेरणा आपण दररोज मरायचंय. रोज हमें अपने आप को खाली करना है. आणि दररोज आपल्याला स्वतःला रिकाम करायचंय. रोज हमें अपने आप को शून्य करना है. आणि दररोज आपण स्वतःला शून्य करायचंय. हमें अच्छा लगने वाला बात मैं स्वीकारूंगा, ऐसा कभी नहीं होना चाहिए. आणि मला जे चांगलं वाटतं त्याचा मी स्वीकार करेल असा विचार करू नका. प्रभु जो भी कहता है, वचन जो भी कहता है, मैं दिल से मानूंगा, ऐसे होना चाहिए. आणि वचन जे काय सांगतं ते संपूर्ण हृदयाने मी पालन करेल असा विचार राहिला पाहिजे. हमारे यीशु मसीह ने क्या किया? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? यीशु मसीह हमारे लिए आदर्श है ना. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकरता आदर्श आहे ना. पहला पत्रोस 2 अध्याय का 23 वचन. पहिले पेत्र त्याचा 2 अध्याय त्याचं 23 वचन. गाली सुनकर गाली नहीं देता था और दुख उठाकर किसी को भी धमकी नहीं देता था, पर अपने आप को सच्चे न्याय के हाथ में सौंपता था. देखा प्रियो, अगर प्रियो हम लोग एक बात, हम बदला ना ले प्रियो, हम बदला ना ले प्रियो, हम विरोध ना करे प्रियो, कोई भी बात है प्रभु के हाथ में सो. आणि प्रियानो आपण आपला बदला घेऊ नये, आपण कोणाला विरोध करू नये. जे काय आहे ते सर्व सामर्थ्य परमेश्वराच्या हातात सोपवायचंय. प्रियो, अपने आप को खाली करने में हम कहां तक विजयी है. आणि स्वतःचं समर्पण करण्यामध्ये, स्वतःला शून्य बनवण्यामध्ये आपण कितपत पुढे आहोत. दूसरे की प्रशंसा ना चाहने वाला अनुभव में हम कहां तक आगे है. आणि इतर लोकांची प्रशंसा होऊ नये असे विचार कितपत आपल्यामध्ये आहे. प्रियो, यही एक नम्रता का चिन्ह है. आणि हाच नम्रपणाचं चिन्ह आहे. कई बार लोग अपनी खुद की प्रशंसा चाहता है. आणि पुष्कळ वेळा लोकांनी माझी प्रशंसा करावी अशी अपेक्षा राहते. कई बार लोग अपनी उस गलतियों को दूर करने के लिए तैयार नहीं. आणि पुष्कळ वेळा आपल्या चुका दूर करायला
करायला लोक तयार नाही. प्रियो को एक नम्रता का चिन्ह नहीं है, प्रियानो तो नम्रपणाचं चिन्ह नाही. नम्रता का चिन्ह नहीं है. आणि प्रियानो ते नम्रपणाचं चिन्ह नाही. नम्र लोग अपना जो भी गलती है, जो सही नहीं है, वो हमेशा छोड़ने के लिए तैयार रहे. आणि नम्र लोक काय की त्यांच्या जीवनामध्ये जे अयोग्य आहे ते सोडून देण्याकरता तयार राहतील. जब प्रभु यीशु मसीह को पाने के बाद में प्रेरित पौलुस, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त केल्यानंतर प्रेषित पौल, उनका अपना गवाही में ये शब्द आपको पढ़ने में मिलेगा. आणि मग त्याच्या साक्षीमध्ये तो शब्द त्यांना आपल्याला वाचायला भेटेल. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. फिलिपियों उसका 3 अध्याय का 4 से 6. फिलिप कराचं पत्र त्याचा 3 अध्याय 4 ते 6 वचन. पर मैं तो शरीर पर भी भरोसा रख सकता हूँ. हाँ. यदि किसी और को शरीर पर भरोसा रखने का विचार हो हाँ. तो मैं उनसे बढ़कर रख सकता हूँ. मतलब इसका मतलब क्या है कि वो व्यक्ति बहुत प्रकार दुनिया की रीति में बहुत घमंड करने के लिए, प्रशंसा करने के लिए, लोगों के सामने बताने के लिए और लोगों की आदर पाने के लिए लायक व्यक्ती था. आणि तो व्यक्ती जगासमोर आपला मान मिळवण्याकरता एक योग्य व्यक्ती होता. हाँ. 8वें दिन मेरा खतना हुआ. इसराइल के वंश और बिन्यामीन गोत्र का हूँ. इब्रानियों का इब्रानी हूँ. व्यवस्था के विषय में यदि कहो तो फरीसी हूँ. उत्साह के विषय में यदि कहो तो कलीसिया का सताने वाला. और व्यवस्था की धार्मिकता विषय में यदि कहो तो निर्दोष था. परंतु जो जो बातें मेरे लाभ की थी उन्हीं को मैंने मसीह के कारण हानि समझ दिया. वाह 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 वाह, वही तो बात है. आज लोगों को हमारे मलयालम में बोलता है, एक दरिद्र व्यक्ति को और एक छत्ता मिल गया तो आधी रात को भी बारिश नहीं है तो भी वो छत्ता तोड़कर चले. आणि एखादा गरीब व्यक्ती त्याला जर छत्री भेटली तर अर्ध्या रात्री त्याला कुठं जायचंय, पाऊस नाहीये तरी सुद्धा तो छत्री उघडून जाईल. Praise the Lord. Praise the Lord. ना कई बार कई लोगों को थोड़ा एक अच्छा ऑफिस में नौकरी मिल गया तो वो ऑफिस में लैपटॉप के सामने बैठ करके मैं हीरो हूँ ऐसे दिखाने के लिए बहुत कोशिश करते हैं. उसके अंदर बहुत घमंड है, प्रशंसा पाना चाहता. आणि मग एखाद्या व्यक्तीला जर ऑफिस मध्ये नोकरी मिळाली, त्याला लॅपटॉप दिला तर लॅपटॉप समोर तो दाखवतो की मी काम करतोय आणि स्वतःला दाखवतो मी खूप हिरो आहे. एक गाड़ी मिल गया तो पूछो मत, गाड़ी के सामने इधर ऐसा इधर ऐसे पहले छाती में बोलता है ऐसा खड़ा होकर के डाल देता है. आणि एखाद्याला जर गाडी मिळाली तर मग गाडी समोर असा तसा उभा राहून ते फोटो टाकून देतो. घमंड है प्रिय, घमंड. गर्व आहे प्रियांनो, घमंड गर्व. कोई भी प्रकार का घमंड अच्छा नहीं. आणि कुठल्या प्रकारचा गर्व चांगला नाही. और कोई अच्छा पदवी मिल गया तो अच्छी बात है, प्रभु को महिमा दे दो. प्रभु मैं लायक ही नहीं था, लायक बनाया. प्रभु आपको महिमा है, आपकी प्रशंसा है, आपको मैं ऊंचा करता हूं. आणि मग जर तुम्हाला कुठल्या प्रकारे चांगली पदवी मिळालेली आहे, काही मिळालेलं आहे, तर मग तुम्ही त्याच्याद्वारे प्रभूचा गौरव करा की प्रभू मी याच्याकरता योग्य नव्हतं, पण तू मला हे सगळं दिलं म्हणून तुझ्या नावाचा प्रशंसा हो. ये दुनिया का कोई भी बात लेकर के खुशी मनाते हुए ऐसा कुछ शो करना, ये सब बहुत बड़ा पाप है प्रिय. आणि या जगाच्या कुठल्या गोष्टी मिळाल्यानंतर अशा प्रकारे आपण लोकांना दाखवण्याकरता काय करणं म्हणजे खूप मोठं पाप आहे. Praise the Lord. हमें जो भी मिलता है प्रभु का अनुग्रह से मिलता है. आपल्याला जे काही मिळतं ते देवाच्या कृपेने मिळतं. कितने लोग अच्छा पढ़ा लिखा होकर क्वालिफाइड होकर के उनको अच्छा नौकरी तक नहीं मिलती. आणि कितीतरी लोक चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलेले आहे पण त्यांना चांगली नोकरी नाही. इतना पढ़ा लिखा होकर के घर पहुंचता है, एमए बीएड लोग, आप सोचो दुख होएगा कि नहीं. आणि मग एवढं शिक्षण प्राप्त झालेले लोक जे MA BEd आहे ते सुद्धा साफसफाईचं काम करतात खुशी से आनंदाने जीवन बिताने के लिए, उदरनिर्वाह करण्याकरता. और कुछ भी नहीं, बीए भी पास नहीं, डुप्लीकेट पास है तो भी नौकरी कर रहा है तो बहुत घमंड है. आणि मग काहीच नाहीये, BAचं सर्टिफिकेट आहे ते पण डुप्लिकेट आहे तरी सुद्धा त्यांना चांगली नोकरी आहे आणि त्याच्यावर ते गर्व करतात. आप ये दुनिया का कोई भी बात लेकर के हाथ में सर्टिफिकेट दिखा के घमंड मत करो. आणि या जगाची कुठली गोष्ट दाखवून हातामध्ये सर्टिफिकेट दाखवून गर्व करू नका. स्वर्ग के सामने जिसका मूल्य नहीं उसको मूल्य मत समझो. आणि स्वर्गासमोर ज्या गोष्टीचं मोल नाहीये त्या गोष्टीला जास्त महत्व देऊ नका. सत्य जानो प्रियो, सत्य जाणा, सच्चाई जानो. सत्य काय ते जाणा. आप ये दुनिया में कुछ भी बनो, कुछ भी हो जाओ,
हर बात में प्रभु को महिमा देना सीखो। आणि या जगामध्ये तुम्ही काही व्हा पण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला गौरव द्यायला शिका. प्रभु का वचन में फिलिपियों 2:5 में लिखा है, आणि फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 5 वचनामध्ये लिहिले, जैसा यीशु का स्वभाव था हाँ। वैसा ही तुम्हारा भी स्वभाव हो। तो इसका मतलब हमारे जीवन में हमारा स्वभाव का नापदंड क्या है? आणि आपल्या जीवनामध्ये आपला जो स्वभाव आहे त्याची मोजणी करण्याचं मापन यंत्र काय आहे? प्रभु यीशु मसीह का स्वभाव। उसका इसका जैसा नहीं। आणि याच्या त्याच्यासारखा नाही. Praise the Lord. Praise the Lord. आमेन। वो ऐसा है, ये ऐसा है, वो नहीं हमारा नापदंड। आणि तो असा आहे, तो तसा आहे, हे आपलं मापन दंड नाहीये. हमारे लिए एक ही नापदंड प्रभु यीशु मसीह है। आणि आपल्या करता मापन दंड एकच आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. यीशु मसीह के स्वभाव हमारे में आना प्रिय। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये यायचा आहे. आमेन। आज वो स्वभाव में आने के लिए हम उत्साही है। आणि त्या स्वभावामध्ये येण्याकरता आपण उत्साही आहे का? Praise the Lord, आमेन। मैं आपको पता ना, कई लोग थोड़ा कुछ मानो उनका थोड़ा इंसल्ट हो गया तो फिर बाप रे ऐसा चेहरा और ऐसा एक्शन क्या प्रिय? हमारे में यीशु मसीह का स्वभाव का थोड़ा भी है। आणि जर कोणाचा अपमान झाल्यानंतर ते चेहरा असा काहीतरी करतात आणि अशा प्रकारे वागतात का? प्रियांनो, आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव थोडा तरी आहे का? Praise the Lord. हमें नम्र बनते जाना, नम्र बनते जाना। आणि आपण स्वतःला नम्र करत जा, नम्र करत जा. मेरे यीशु मसीह ये दुनिया में नम्र बनने के बारे में दावीद प्रवचनात्मा में एक शब्द ही से कहता है। आणि मग दावीद आपल्या स्तोत्र संहितेमध्ये अशा प्रकारे आत्म्यामध्ये राहून एक शब्द अशा प्रकारे म्हणतो. भजन संगीता 22 अध्याय का 6वां वचन। आणि स्तोत्र 22 त्याचं 6 वचन. परंतु मैं तो कीड़ा हूँ, हाँ। मनुष्य नहीं। मनुष्य मेरी नामधरी है हाँ। और लोग मेरा अपमान होता है। हाँ, देखिए मैं कौन है? कीड़ा हूँ। मैं कीड़ा हूँ। आणि मी तर एक किडा आहे. बोलने का अर्थ क्या है प्रियो? आणि सांगायचं तात्पर्य काय आहे? आपने ये बारिश में एक्चुअली वो जो कीड़ा बोला ना, वो कैसा कीड़ा बताता हूँ। ये जो बारिश में मिट्टी के अंदर से एक ऐसे से चलने वाला एक लंबा सा एक बाहर आता है, उसको क्या बोलते हैं? जो मैं बोला ना, ये कई लोग कांटे में भी उसको मानो डालता है मछली पकड़ने के लिए। हाँ, समझिए ना आप लोग। आप उसको कितना भी रोक देगा तो वो थोड़ा थोड़ा करके आपको काटेगा नहीं काटेगा। वो आप उसको टुकड़ा टुकड़ा करेगा तो वो ऐसे थोड़ा जाएगा। आणि मग ते गांडोळाला तुम्ही तुकडे तुकडे जरी केलं तरी तो फिरून तुम्हाला चावणार नाहीये. वो आपको काटेगा नहीं। तो तुम्हाला चावणार नाहीये. कई लोग प्रार्थना में बोलता है, काही लोक प्रार्थनेमध्ये अशी प्रार्थना करतात, प्रभु मैं कीड़ा हूँ। हे प्रभू मी किडा आहे. कैसे झूठ बोलता है? आणि कसं खोटं बोलतात. छोटा भी कुछ बात हो गया तो सांप की समान खड़ा हो जाता है। आणि थोडस काय झालं तर लगेच सापासारखा फणा दाखवता. आपका प्रार्थना में भी सच्चाई नहीं। तुमच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा सत्य नाही. नहीं बोलते हैं कि नहीं? आप ये बात को थोड़ा सीरियसली सुनो प्रिय। आणि ही गोष्ट जरा गांभीर्याने ऐका प्रेम. हमें नंबर बनना चाहिए। हमारे यीशु मसीह मनुष्य नहीं, एक कीड़ा जो अभी जो बोला हुआ क्या बोला? गांडूळ गांडूलू बना। मेरा भाषा का कम भी आप लोग समझ ले रहा है। हाँ चलो, पर वो बन गया प्रिय। मतलब कोई भी बात में प्रभु यीशु मसीह ने विरोध नहीं किया। आणि प्रभूने कुठल्या गोष्टीचा विरोध नाही केला. यीशु मसीह की स्वभाव हमारे में होना, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये राहिला पाहिजे. एक प्रकार थोड़ा और भी आसानी से समझने के लिए दूसरा कुरिन्थी 8 अध्याय का 9 वचन पढ़े। दुसरे करंदीकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 9 वचन वाचा. आप बहुत ध्यान से तुम सुनना। हमारे प्रभु हाँ, तुम हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह जानते हो हाँ। कि वह धनी होकर भी हाँ। तुम्हारे लिए कंगाल बन गया। तुम्हारे लिए वो कंगाल बना, तुम्हारे लिए वो कंगाल बना। प्रियो, वो धनी होकर भी वो तुम्हारे लिए कंगाल बना। आणि तो श्रीमंत असतानाही तुमच्या करता तो दरिद्री झाला. है ना? वो इतना दरिद्र बना। आपको मालूम है, जन्म लेने के लिए सराई में भी जगह नहीं मिला, सड़क पर जन्म हुआ और गौशाले में लेटाया गया सादा कपड़े के द्वारा। आणि मग त्याचा जन्म घेण्याकरता त्याला दवाखाना सुद्धा नाही मिळाला, तर त्याचा जन्म रस्त्यावर झाला
आणि त्याच्यानंतर त्याला गोठ्यामध्ये आणण्यात आलं. बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे. बहुत ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. प्रियो, प्रभु की लोगों से मांगने वाला एक बात है नम्रता. आणि प्रभू आपल्या लोकांपासून मागणारी एक गोष्ट आहे तो नम्रपणा. प्रभु के सामने नम्र होने के लिए तैयार हो जाएंगे. आणि प्रभू समोर नम्र व्हायला आपण तयार होऊ का? है ना. मीका नबी किताब उसका 6 अध्याय का 8 वचन पढ़ा. मीका त्याचा 6 अध्याय त्याचं 8 वचन वाचा. हे मनुष्य हाँ. वो तुझे बता चुका है हाँ. कि अच्छा क्या है हाँ. और यहोवा तुझ इसे छोड़ और क्या चाहता है. यहोवा परमेश्वर तुझे इसे छोड़ करके क्या चाहता है? कुछ नहीं चाहता. प्रभु की मांग सुनिए प्रियो. तू न्याय से काम करे हाँ. और कृपा से प्रीति रखे हाँ. और अपने परमेश्वर के साथ नम्रता से चले. देखा है प्रियो. प्रभु के साथ भी कम से कम नम्रता. प्रभु की उपस्थिति में रहने के टाइम पर भी हम नम्र नहीं. अभी क्या बताऊं. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहतानाही आपण नम्र नाही तर मग काय बोलणार? प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभु की उपस्थिति में आने के समय में भी हमें कितना नम्र होना चाहिए. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर आपण किती नम्र राहायला पाहिजे. प्रभु की बातों को सुनने के लिए हमें कितना नम्र होना चाहिए. आणि प्रभूचं वचन ऐकण्याकरता आपण किती नम्र राहायला पाहिजे. अपन नम्र है क्या प्रिय. आपण नम्र आहो का? प्रभु मांगने वाला वो नम्रता हमारे में है क्या प्रिय. आणि प्रभू इच्छणारा तो नम्रपणा आपल्यामध्ये आहे का? प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देखिए, एक बात मैं आपको खास करके उड़ाकर कहना चाहता हूँ. यदि प्रभु की ओर से आप ऊंचा होना चाहता है तो आपके लिए और कोई मार्ग नहीं. नम्रता है. आणि प्रभूकडून उंच होण्याची तुमची इच्छा असेल तर त्याच्याकरता दुसरा तिसरा मार्ग नाहीये. एक मात्र मार्ग आहे की तुम्हाला नम्र व्हावं लागेल. हमें मसीह का मन पा करके प्रभु की उपस्थिति में नम्र करेगा तो प्रभु अपने हाथ से आपको ऊंचा करेगा. आणि ख्रिस्ताचं मन प्राप्त करून आपण स्वतःला जर नम्र केलं तर प्रभू आपल्या हाताने तुम्हाला उंच करेल. आमेन. हमें बड़े बड़े पदवी में चलाकरी में पहुंच सकता है, परंतु प्रियो प्रभु की ओर से ऊंचा किया जाना है तो और कोई मार्ग नहीं. आपको नम्र बनना है. आणि या जगाच्या मोठ्या मोठ्या पदापर्यंत तुम्ही चालाकृतीने पोहोचू शकता, पण प्रभूच्या द्वारे तुम्हाला उंच पद जर मिळायचं आहे तर एक मात्र मार्ग तुम्हाला नम्र व्हायचंय. ये वचन कहता है. हे वचन सांगतं. बाइबल जो बताता है सत्य बोलता है. बायबल जे सांगतं ते सत्य सांगतं. प्रभु का वचन जो कह रहा है वो हमें ध्यान से सुनना चाहिए. आणि प्रभूचं वचन जे सांगतं ते लक्ष देऊन ऐका. याकूब का किताब उसका 4 अध्याय का 6 वचन. याकोब त्याचा 4 अध्याय त्याचं 4 ते 6 वचन. वह तो और भी अनुग्रह देता है. हाँ. इस कारण यह लिखा है, परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है. देखा, अभिमानियों का वो विरोध करता या उसका सामना करता, उसका खिलाफ खड़ा होता, पर दिनों पर अनुग्रह करता है. दीनों पर अनुग्रह करता. आणि जे गर्विष्ठ आहे त्याचा प्रभू सामना करतो, पण जे दीन आहे त्याच्यावर कृपा करतो. प्रियो, कल से बढ़ करके थोड़ा 1 इंच भी थोड़ा छोटा बनने में हम सफल हुआ. आणि कालपेक्षा जास्त 1 इंच छोटं होण्याकरता आपण सफल झालो का? अपन नम्र बन पा रहे क्या? आपण नम्र होऊ शकत आहे का? उसका 10 वचन पढ़ना. याकोब त्याचा 4 अध्याय त्याचं 10 वचन वाचा. प्रभु के सामने दीन बनो, हाँ. तो वह तुम्हें शिरोमणि बनाएगा. प्रियो, प्रभु के सामने कम से कम दीन बनो प्रियो. आणि प्रभू समोर तुम्ही दीन व्हा प्रियांनो. है ना. प्रभु हमें हर एक लोगों को देख रहा है. आणि प्रभू आपल्याला प्रत्येकाला पाहते. कई लोगों का कई एक्शन सहने से बाहर है मुझको, तो प्रभु को कितना होगा. आणि काही लोकांची काही कृती आहे ती माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे. मग प्रभूला किती दुःख होत असेल. प्रभु बहुत धीरजवंत है. आणि प्रभू खूप सहनशील आहे. ऐसा धीरजवंत बनना तभी हम आत्मिक बनेगा. आणि असं सहनशील व्हा तरच तुम्ही आत्मिक व्हाल. इसलिए हमें वो ऐसे अवस्था में भी चलने देता है प्रभु. आणि अशा अवस्थेमधून सुद्धा प्रभू आपल्याला चालवतो. नहीं तो ये सेवकाई पूरा नहीं होता. नाहीतर ही सेवा पूर्ण झाली नसते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. फिर एक बात जानना प्रिय, प्रेरणो एक गोष्ट जाणा. अगर प्रभु हमें ऊंचा करना है आणि प्रभुने आपल्याला जर उंच करायचं हमें रोज अपने आप को नम्र और दीन करना. आपण दररोज स्वतःला नम्र आणि दीन करायचंय. पत्रोस भी उसका बारे में पहला पत्रोस 5 अध्याय उसका 5 वचन पढ़ना. पहिले पेत्र 5 अध्याय 5 आणि 6 वचन. इसी प्रकार हे नवयुवक, तुम भी प्राचीनों के अधीन रहो, वरन तुम सबके सब एक दूसरे की सेवा के लिए दीनता से कमर बांधे रहो, क्योंकि परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है, परंतु दीनों पर अनुग्रह करता है. देखा प्रियो, दीनों पर अनुग्रह करता है. आणि जे दीन आहे त्याच्यावर प्रभू कृपा करतो. इसलिए परमेश्वर के बलवंत हाथ के नीचे कौन सा हाथ है? बलवंत हात. बलवंत हाथ है. बलवंत हाथ के नीचे दीनता से रहो.
दीनदास रहो, जिससे वह तुम्हें उचित समय पर उचित समय पर प्रभु बढ़ाएगा। आणि उचित वेळेला प्रभू वाढवेल प्रभु तुम्हें उचित समय पर बढ़ाएगा। आणि योग्य वेळेला प्रभू तुम्हाला वाढवेल. क्या करना? काय करायचंय? अपने आप को नम्र और दीन करना आणि आपण स्वतःला नम्र आणि दीन करायचंय. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट प्रभु आहे. यीशु मसीह कहता है, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मैं नम्र हूँ मी नम्र आहे, और दीन हूँ। मी दीन पण आहे. है ना? दीनता का अर्थ हमने जाना आणि दीनतेचा अर्थ आपण जाणला है, हम अपने लिए नहीं लड़ता आणि आपण स्वतः करता लढत नाही. है, हम जो भी बात है दूसरे को क्षमा कर देते आणि जे काही आहे ते आपण दुसऱ्याला क्षमा करतो. है, अपन अपने आप को शून्य कर देते। आपण स्वतःला शून्य करतो. ये बहुत बड़ा प्रभु की दृष्टि में मूल्यवान गुण है। आणि प्रभूच्या दृष्टीने खूप मोठं एक गुण आहे. हमारे जीवन में प्रभु ये चाहता है। आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूची ही इच्छा आहे. तीतुस का पत्री उसका 3रा अध्याय का 2रा वचन का भी पाठ। तीताला पत्र त्याचा 3रा अध्याय त्याचा 2ऱ्या वचनाचा शेवटला भाग. और सब मनुष्य के साथ बड़ी नम्रता के साथ रहे। सब मनुष्य के साथ बड़ी नम्रता बड़ी नम्रता के साथ रहे. आणि सर्व मनुष्यासोबत खूप मोठ्या नम्रपणामध्ये राहा. है ना? आज जहाँ पर भी कुछ समस्या होता है तो वहां पर समस्या आने का कारण क्या है? आणि जिथे कुठे भांडण होतं त्या भांडणाचं कारण काय आहे? घमंड है। गर्व. घमंड आ गया तो गर्व आला तर न, कई समय में हम शादी के टाइम पर ज्यादा बोलते हैं घमंड के बारे में। आणि ज्या वेळेला कोणाचं लग्न राहतं त्या वेळेला या गर्वा संबंधाने जास्त बोलतो. घर में समस्या नहीं आना है तो आणि घरामध्ये समस्या जर नाही येऊ द्यायच्या कम से आहेत कम एक व्यक्ति थोड़ा नम्र होना चाहिए। आणि कमीत कमी एक व्यक्तीने जरा नम्र राहायला पाहिजे. है ना? आपको मालूम है स्त्री जन बलहीन बात रहे, आणि स्त्री जी आहे ती निर्बल पात्र आहे. इसलिए पति नम्र बनना अच्छा रहता आणि म्हणूनच नवऱ्याने नम्र होणं चांगलं आहे. है। नहीं तो क्या होगा? नाहीतर काय होणार? उधर ये वो स्वर्गीय आनंद शायद नहीं मिलेगा। आणि नाहीतर मग तिथे तो स्वर्गीय आनंद भेटणार नाही. दोनों सामने सामने आ गया तो आणि दोघं समोरासमोर आले तर थोड़ी देर में फटका आएगा। परंतु एक अगर थोड़ा नम्र बन जाएगा आणि एक जर नम्र झाला तर मग काहीच आवाज येणार नाही. Praise the Lord. Amen. देखो सब लोग नींद उड़ गया। बघा सगळ्यांची झोप उडाली. जरूर इस संदेश के आखिर में आपका नींद उड़ेगा। आणि या संदेशाच्या शेवटी तुमची झोप उडेल. ऐसा एक सच्चा बात आपको और भी गहराई में बोलने वाला है। आणि अशी एक खरी गोष्ट तुम्हाला अजून गहनतेमध्ये सांगणार आहे. Praise the Lord। Praise the Lord. तो प्रभु का वचन गाता है, प्रभूचं वचन असं सांगतं, सबके साथ कैसे रहना? नम्रता से साथ, नम्रता के साथ. दीनता के साथ। आणि प्रत्येकासोबत दीनपणाने राहा. हम दीन है क्या? आपण दीन आहे का? प्रभु का वचन बार बार कहता है हम प्रभु के आगमन की निकटता में है। आणि प्रभूचं वचन वारंवार सांगतं आपण प्रभूच्या आगमनाच्या जवळ आहोत. सफन्य नबी किताब उसका 2रा अध्याय का 3रा वचन। सफन्या त्याचा 2रा अध्याय त्याचं 3रं हे वचन. पृथ्वी के सब नम्र लोगों, हाँ। हे यहोवा के नियम के मानने वालों, हाँ। उसको ढूंढते रहो, हाँ। धर्म को ढूंढो, हाँ। नम्रता को ढूंढो. हाँ। संभव है तुम यहोवा के क्रोध के दिन में शरण पाओ. हाँ देखिए यहाँ पर ये जो नम्रता आया, एक्चुअली वो दीनता शब्द आना चाहिए। वो मतलब नम्रता आया लेकिन दीनता आना चाहिए था। कोई बात नहीं, नम्रता दीनता थोड़ा मिला जुला ही रहता है। आणि या ठिकाणी तो दीन शब्द यायला पाहिजे होता. तो हमारे प्रभु का आगमन की निकटता में होने के कारण हम लोग क्या होना चाहिए? आणि प्रभूच्या आगमनाच्या जवळ आल्याला आपण काय व्हायला पाहिजे? प्रभु के लोगों में, कामों में या जिंदगी में दीनता दिखना चाहिए। आणि प्रभूच्या लोकांच्या कामामध्ये त्यांच्या जीवनामध्ये तो दीनपणा दिसायला पाहिजे. प्रभु के आगमन निकट है, आणि प्रभूचं आगमन जवळ आहे. इसलिए प्रभु के लोगों में ये दीनता दिखना चाहिए। आणि म्हणूनच प्रभूच्या लोकांमध्ये हा दीनपणा दिसायला पाहिजे. सब लोगों में ये गवाही होना चाहिए। आणि सर्व लोकांमध्ये ही साक्ष दिसायला पाहिजे. आप फिलिपियों 4 अध्याय का 5 वचन थोड़ा ध्यान से देखिए। फिलिपकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 5 वचन जरा लक्ष देऊन वाचा. हमारी मनता सब मनुष्य में प्रकट हो। हाँ। प्रभु प्रभु निकट निकट है। है. हाँ देखा आमेन. तुम्हारी कोमलता, वहां पर वो दीनता शब्द को कोमलता दिया। कोमलता भी अच्छा योग्य शब्द है, कोमल। हाँ कोमल, कोमल सबके साथ कोमल में बोला ना, वो कोमल। हाँ वो कोमल, वो शब्द आया कोमल। Yes. इधर बैठा वो कोमल का बात नहीं है, ये कोमल, ये भी कोमल है, ऐसा बात नहीं, लेकिन कोमलता
तुम्हारा कोमलदा सब मनुष्यों में प्रकट हो प्रकट हो, सब मनुष्यों में कोमल कैसे प्रकट हो, कोमलदा प्रकट हो। यस आमेन आणि सर्व मनुष्यावर तुमचा कोमलपणा प्रगट हो. प्रेज प्रेज लॉर्ड, वो नाम के जैसा कोमल भी है, ऐसे बात नहीं, वो नाम के जैसा कोमल भी है। आणि ती आपल्या नहीं, अपने नावाप्रमाणे कोमल है, कोमलदा में है, कोई बात नहीं, प्रेज लॉर्ड। ओके, तो मतलब सबसे बड़ी बात है हमारे जीवन में हरेक लोगों में प्रभु के आगमन से पहले क्या दिखना चाहिए? कोमलता कोमलता दिखना चाहिए। प्रेज द आणि लॉर्ड आपल्या प्रत्येकामध्ये प्रभूच्या आगमनाच्या अगोदर आपल्यामध्ये कोमलपणा दिसायला पाहिजे. ऐसे लोगों को 1000 साल में राज है। आणि अशा लोकांना 1000 वर्षामध्ये राज्य आहे. तुमको मालूम, आप ऐसा छक्का मारते रहेगा तो 1000 साल के राज्य में भाग होने का मौका नहीं मिलेगा। आणि मग अशाच प्रकारे तुम्ही जीवन जगत राहाल तर 1000 वर्षाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही होणार. ये सब क्यों आप सिखा रहे हैं? आणि हे सगळं का शिकवत आहे? आने वाला भविष्य में 1000 साल के राज्य में यीशु मसीह के साथ राज्य करने के योग्य बनना चाहिए। आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू सोबत 1000 वर्षाच्या राज्यामध्ये राज्य करण्याकरता आपण त्याच्यासाठी तयार व्हायला पाहिजे. जो कोमल है जो कोमल आहे वो अधिकारी बनेगा, आणि तो अधिकारी होईल. है ना? भजन संहिता 37 का 11। आणि स्तोत्र 37 त्याचं 11 वचन. परंतु नम्र लोग पृथ्वी के अधिकारी होंगे। हाँ, देखा वहां पर भी नंबर आया, नंबर नहीं आना चाहिए, कोमल आना चाहिए। कोमल लोग मृत्यु का अधिकारी बनेगा। आणि जे कोमल आहे ते पृथ्वीचे अधिकारी होतील. हाँ, वो शब्दों में थोड़ा फर्क आया, कोई बात नहीं। वही बात यीशु मसीह ने पहाड़ी उपदेश में मत्ती 5:5 में भी कहा था। अभी थोड़ी देर पहले थी कोई गीत में भी वो बात को बोला था। मग ते 5 अध्याय त्याचं 5 वचनामध्ये प्रभूने म्हटलं होतं. धन्य है वे हाँ। जो नम्र है, हाँ। क्योंकि वे पृथ्वी के अधिकारी होंगे। हाँ, कौन मृत्यु का अधिकारी बनेगा? आणि पृथ्वीचे अधिकारी कोण होतील? ये कोमल लोग, आणि जे कोमल आहे ते, जो कोमल रहेगा आणि जे कोमल राहतील यीशु मसीह के साथ राज्य में अधिकारी रहेगा। आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत ते त्याच्या राज्यामध्ये अधिकारी होतील. प्रियो, इस जीवन में प्रभु के खातिर, प्रभु के सेवा के खातिर हमें कोमलता नहीं है तो वो सेवकाई में सक्सेसफुल सेवकाई नहीं हो सकता। आणि प्रभूच्या सेवेमध्ये जर कोमलपणा नाहीये तर मग ती सेवा यशस्वी नाही होणार. यीशु मसीह का जीवन में यही कोमलता है, प्रभु को उसकी सेवकाई में उसको विजयी बनाया। आणि प्रभूच्या सेवेमध्ये हाच कोमलपणा आहे की जो त्याला विजय संपादन करून दिला. जैसा मरकोस उसका 10 अध्याय का 45 वचन में प्रभु यीशु ने कहा, मार्क त्याचा 10 अध्याय त्याच्या 45 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, क्योंकि मनुष्य का पुत्र इसलिए नहीं आया कि उसकी सेवा टहल की जाए, पर इसलिए आया कि आप सेवा टहल करें और बहुतों की छुड़ौती के लिए अपना प्राण दे। देखा कितना बड़ा मानव सहनशीलता के साथ कोमल होकर के अपने आप को दूसरों के लिए उंडेलने के लिए तैयार होकर के हमेशा सेवा किया। आणि केवढ्या मोठ्या सहनशीलतेसह आपल्या स्वतःला देण्याकरता त्याने सेवा केली. तो आज इस जीवन में अगर हमें पढ़ना सीखना है तो आणि आपल्याला आपल्या या जीवनामध्ये वाचायला शिकायचंय तर क्या करना पड़ेगा? काय करायचंय? हमें नम्र और दीन बनना पड़ेगा। आपल्याला नम्र आणि दीन व्हायचंय. क्योंकि भजन संगीता 25 अध्याय का 9 वचन में हम पढ़ता है, आणि स्तोत्र 25 त्याच्या 9 वचनामध्ये आपण वाचतो. वह नम्र लोगों को न्याय की शिक्षा देगा। यस हाँ, वह नम्र लोगों को अपना मार्ग दिखाएगा। हाँ, किसको दिखाएगा? कोणाला दाखवेल? जो लोग वास्तव में कोमल है, आणि जे लोक खरोखर कोमल आहे, जो लोग वास्तव में प्रभु की उपस्थिति में उस कोमल स्वभाव का है, उनको प्रभु अपना ज्ञान सिखाएगा। आणि जे खरोखर प्रभूच्या उपस्थितीमध्ये कोमल स्वभावाचे आहे, प्रभू त्याला आपलं ज्ञान शिकवेल, अपना मार्ग सिखाएगा। आपला मार्ग शिकवेल. बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. एक सच्चा भक्त के अंदर एक कोमल स्वभाव होना जरूरी बात है, आणि एक खरा भक्ताच्या मध्ये हा कोमल स्वभाव राहणं गरजेचं आहे. है ना? मतलब कोई भी ऐसा कोई खिलाफ आ गया तो उसके साथ मतलब प्रतिकूल मतलब मनोभावना में उसके साथ व्यवहार नहीं करेगा। आणि मग जर आपल्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर मग आपण प्रतिशोधाच्या उद्देशाने त्याच्याशी व्यवहार करणार नाही. ये सच्चा कोमल स्वभाव का एक नमूना है दावीद। आणि एक चांगल्या कोमल स्वभावाचा एक चांगला नमुना आहे तो दावीद. बहुत संभव है, एक संभव बताता हूँ, आणि खूप संभव आहे, एक संभव सांगतो. है ना? मानो उसके खिलाफ में शाऊल अभी बहुत सेना के साथ निकला हुआ है, आणि त्याच्या विरोधामध्ये शाऊल खूप सैन्य घेऊन निघालाय, लेकिन दावीद के दिल में उसके प्रति प्रेम है। आणि दावीदाच्या मनामध्ये त्याच्या संबंधाने प्रेम आहे. क्योंकि दावीद परमेश्वर का दिल का जैसा दावीद है। आणि दावीद जो आहे तो देवाच्या हृदयाप्रमाणे असलेला दावीद आहे. पहला शामुएल उसका 24 अध्याय, पहिलं शमूएल त्याचा 24 अध्याय उसका 15 से 19 तक वचन पढ़ा। 15 ते 19 वचन. इसलिए यहोवा हाँ। न्यायी होगा
और चिल्लाकर रोने लगा। फिर उसने दाऊद से कहा, तू मुझसे अधिक धर्मी है, तूने तो मेरे साथ भलाई की है, परंतु मैंने तेरे साथ बुराई की। और तूने आज यह प्रकट किया है कि तूने मेरे साथ भलाई की है, कि जब यहोवा ने मुझे तेरे हाथ में कर दिया, तब तूने मुझे घात न किया। भला क्या कोई मनुष्य अपने शत्रु को पाकर मुश्किल से जाने देता है? इसलिए जो तूने आज मेरे साथ किया है, इसका अच्छा बदला यहोवा तुझे दे। कितना अनोखा बात है आणि किती अद्भुत गोष्ट आहे है ना। मानव दावीद को खत्म करने के पीछे लगे हुआ शाऊल का एक खुद का गवाही है। आणि दाविदाला मारून टाकण्याच्या साठी धावणारा जो शाऊल आहे त्याची ही साक्ष आहे। प्रभु ने शाऊल को दावीद का हाथ में कर दिया। आणि प्रभूने दाविदाच्या हातामध्ये शाऊलाला दिलं। जहां पर गर्दन काटना चाहिए वहां पर सिर्फ कपड़े का एक साइड काट करके गया। ये है नहीं कोमलता। आणि मग ज्या ठिकाणी गळा कापायला पाहिजे फक्त कपड्याचा गोंडा कापून आणला, ही कोमलता नाहीये उसका का? 4 वचन पढ़ना। 4 वचन वाचा। तब दाऊद ने तब दाऊद के जनों ने उससे कहा, सुन, आज वही दिन है जिसके विषय यहोवा ने तुझसे कहा था। प्रभु ने कहा हुआ बात था तो भी मैं तेरे शत्रु को तेरे हाथ में सौंप दूंगा, कि तू उससे मनमाना बर्ताव कर ले। मनमाना बर्ताव कर ले। तब दाऊद ने उठकर शाऊल के बागी की छोर को छिपकर काट लिया। देखा, बस गला काटना चाहिए था लेकिन सिर्फ कपड़ा काटा। ये है कोमलता। आणि त्याने गळा कापायला पाहिजे होतं पण त्याने फक्त एक कपड्याचा गुंडा कापला, ही आहे कोमलता। समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? प्रेज द लॉर्ड। ऐसा एक कोमलता का दृष्टांत है योसेफ। आणि अशा एक कोमलपणाचा एक दृष्टांत आहे तो योसेफ। बदला लेना चाहिए लेकिन बदला नहीं लिया, उसे बढ़ करके उन्हें और उनके परिवार को पालन पोषण किया। ये कोमलता का एक दृष्टांत नहीं। आणि मग त्याने सूड घ्यायला पाहिजे, सूड न घेता त्यांचं आणि त्यांच्या परिवाराचं पालन पोषण केलं, ही कोमलता नाहीये का? उन लोगों का दिल गवाही देता है। आणि त्या लोकांचं हृदय साक्ष देतं। वो लोग ऐसा उनके साथ व्यवहार किया। आणि त्या लोकांनी त्याच्या सोबत असा व्यवहार केला। है ना, जब याकूब मर गया, ज्या वेळेला याकोब मेला योसेफ का भाई लोग डर गया। आणि योसेफाचे भाऊ लोक घाबरले, अभी हम फंस गए भाई। आणि आता आम्ही फसलो। लेकिन लोग योसेफ ऐसा व्यक्ति नहीं था। आणि योसेफ असा मनुष्य नव्हता। है ना। उत्पत्ति 50 अध्याय का 15 से 21 तक का वचन जल्दी पड़ी। उत्पत्ती त्याचा 50 अध्याय त्याचं 15 ते 21। या। जब यूसुफ के भाइयों ने देखा कि हमारा पिता मर गया है, तो कहने लगे, कदाचित यूसुफ अब हमारे पीछे पड़े और जितनी बुराई हमने उससे की थी सबका पूरा पलटा हमसे ले। इसलिए उन्होंने यूसुफ के पास यह कहला भेजा, तेरे पिता ने मरने से पहले हमें यह आज्ञा दी थी, तुम लोग यूसुफ से इस प्रकार कहना कि हम विनती करते हैं कि तू अपने भाइयों के अपराध और पाप को क्षमा कर। हमने तुझसे बुराइयां की थी, पर अब अपने पिता के परमेश्वर के दासों का अपराध क्षमा कर। उनकी ये बातें सुनकर यूसुफ रो पड़ा। देखा, जोसेफ रो रहे और आगे। और उसके भाई आप भी जानकर उसके सामने गिर पड़े और कहा, देख हम तेरे दास हैं। यूसुफ ने उनसे कहा, मत डरो, क्या मैं परमेश्वर की जगह पर हूँ? यद्यपि तुम लोगों ने मेरे लिए बुराई का विचार किया था, परंतु परमेश्वर ने उसी बात में भलाई का विचार किया, जिससे वह ऐसा करे जैसा आज के दिन प्रकट है कि बहुत से लोगों के प्राण बचे हैं। इसलिए अब मत डरो, मैं तुम्हारा और तुम्हारे बाल बच्चों का पालन पोषण करता रहूंगा। इस प्रकार उसने उनको समझा बुझा कर शांति दी। देखा प्रियो है जोसेफ की उस दीनता आपने देखा। आणि योसेफाचा तो दीनपणा तुम्ही पाहिला, वो कितना दीन था प्रियो। आणि तो किती दीन होता। है ना। उन लोगों ने उनको दिया हुआ उस अनुभव की वो खुद गवाही देता है, हम तुम्हारे खिलाफ में बहुत कुछ किया था। आणि त्यांनी ते स्वतः अशी साक्ष देतात की तुझ्या विरोधात आम्ही खूप काही काम केलं, लेकिन योसेफ के दिल में उनके प्रति कोई भी विरोध नहीं। आणि योसेफाच्या मनामध्ये त्यांच्या विरोधामध्ये काही नाही। कितना अच्छा भावना है प्रियो। आणि किती चांगली भावना आहे। एक सच्चा आत्मिक जन कभी भी किसी के खिलाफ में कुछ बुरी भावना नहीं रखता। आणि एक खरा आत्मिक व्यक्ती कधीही कोणा संबंधाने वाईट विचार नाही ठेवत। अपना दिल में रखो।
आपल्या हृदयामध्ये पार किसी के प्रति कोई भी कारण कुछ ऐसा कुछ मन में रख करके कोई भी काम करता है तो वे आत्मीय जन नहीं। आणि आपण कोणा संबंधाने वाईट विचार ठेवून जर काही काम करतो तर मग ते चांगलं नाही. आपको मालूम है इस्राएल लोगों ने मोशे के खिलाफ में बहुत कुड़कुड़ाया, आणि इस्रायल लोकांनी मोशेच्या विरोधात खूप कुरकर केली बहुत तकलीफ दिया, आणि खूप त्रास दिला बहुत बलवा किया, आणि खूप बंड केलं. लेकिन मोशे के बारे में बाइबल क्या कहता है मालूम आणि मोशे संबंधाने बायबल काय सांगते माहिती का? है ना? गणना का किताब 12 अध्याय का 3रा वचन। गणना 12 अध्याय त्याचं 3रं मूसा वचन. पृथ्वी पर के रहने वाले सब मनुष्यों से बहुत अधिक नम्र स्वभाव का था. यो मोशा दुनिया भर की सारी लोगों में सबसे अधिक वो बहुत दीन स्वभाव का था. आणि मोशे जो आहे तो संपूर्ण जगभरामध्ये सगळ्यात जास्त दीन स्वभावाचा होता. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. मैं मानो कंक्लूजन की ओर बढ़ रहा हूँ आणि अनुमानाकडे मी आता जात आहे समय को देख करके। वेळ पाहून. संदेश ये ऐसे शॉर्ट में नहीं जाएगा, आणि संदेश जो आहे तो असा थोडक्यात नाही जाणार. बहुत बात है। खूप गोष्टी आहेत. लेकिन एक बात मैं आपको समझाना चाहता आणि एक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगू हूँ, इच्छितो. आज भी मैं प्रभु के पीछे है क्या? आजही मी प्रभूच्या पाठीमागे आहे का? यीशु मसीह के पीछे चलने वाले लोगों के लिए क्लियर व्यवस्था है, आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालतात त्यांच्याकरता एकदम स्पष्ट व्यवस्था है ना? मत्ती के सुसमाचार उसका 16 अध्याय का 24-25। मध्ये त्याचा 16 अध्याय 24-25 वचन. तब यीशु ने अपने चेलों से कहा, हाँ। यदि कोई मेरे पीछे आना चाहे देखा देखा किसके पीछे? प्रभु यीशु मसीह के पीछे। किसी को भी प्रभु के पीछे चलना है तो ये निबंधना, ये व्यवस्था, ये जानना पड़ेगा। हाँ तो अपने आप का इनकार करे हाँ और अपना क्रूस उठाए हाँ। और मेरे पीछे हो ले, हाँ। क्योंकि जो कोई अपना प्राण बचाना चाहे हाँ। वो उसे खोएगा, हाँ। और जो कोई मेरे लिए हाँ। अपना प्राण खोएगा हाँ। वो उसे पाएगा. हाँ, देखिए हमें अपनी प्राण जीतने का एक ही मार्ग है प्रियो, प्रभु यीशु मसीह के लिए अपना प्राण खोना। आणि आपल्याला प्राण जर आपला जीव ठेवायचा आहे, राखायचा आहे, त्याच्याकरता एकमात्र मार्ग आहे की आपण आपला जीव प्रभू येशू ख्रिस्ता करता द्यायचा आहे. हमारा आत्मा का उद्धार हो गया, आपल्या आत्म्याचं तारण झालं हमारा प्राण का उद्धार नहीं हुआ, आणि आपल्या जीवाचं तारण नाही झालेलं. हमारा प्राण का उद्धार हमें रोज पाना है प्रियो। आणि दररोज आपल्याला आपल्या जीवाचं तारण प्राप्त करायचंय. रोज हमारा प्राण के उद्धार पाने के लिए हमें अपने आप को इनकार करके रोज सूली लेकर चलना है। आणि आपला प्राण जीवाचं तारण प्राप्त करण्याकरता दररोज आपण वधस्तंभ घेऊन चालायचं. हमारा प्राण को प्रभु के लिए उंडेलने की तैयारी हालत में चलना है। आणि आपला जीव देण्याच्या तयारीच्या त्या परिस्थितीमध्ये चालायचंय. प्रियो, हम लोग जो भी उद्धार पाया है, प्रेरणो आपलं ज्याचं कोणाचं तारण झालंय क्लियर जान लो, आणि स्पष्ट जाणार हम ये दुनिया का नहीं, आपण या जगाचे नाही दुनिया के रीति में न चलना प्रियो। आणि या जगाच्या रीतीप्रमाणे चालू दुनिया नका के रीति में नहीं सोचना। आणि जगाच्या रीतीप्रमाणे विचार करू नका. यूहन्ना 15 अध्याय का 19 वचन। योहान त्याचा 15 अध्याय त्याचं 19 यदि वचन. तुम संसार के होते हाँ। तो संसार अपनों से प्रेम रखता, हाँ। परंतु तुम इस कारण कि तुम संसार के नहीं, हाँ। वरन मैंने तुम्हें संसार में से चुन लिया है, हाँ। इसलिए संसार तुमसे बैर रखता है. बोले ना, बिना मतलब की बैर करता ना। आणि कुठलंही कारण नाही तरी द्वेष करता. और मुझे मालूम है बहुत लोग मुझे बहुत बैर करते हैं। आणि मला माहितीये पुष्कळ लोक माझा खूप द्वेष करतात. मैंने किसका क्या बिगाड़ा भाई? मी कोणाचं काय बिघडलं? है? मैं तो सिर्फ प्रभु की वाणी आपको सुनाया। आणि मी तर फक्त प्रभूची वाणी तुम्हाला सांगितली. आपको अच्छा नहीं लगता क्या करूं? आणि तुम्हाला चांगलं नाही वाटत मी काय करू? प्रेज द लॉर्ड। है, कितनी लोग बैर करता है, आणि कितीतरी लोक द्वेष करतात. कितना दुखदायी बात है। किती दुःखदायक गोष्ट आहे. मेरा प्रभु के वचन को हमें नम्रता से ग्रहण करने के लिए भी लोग तैयार नहीं। आणि प्रभूचं वचन नम्रपणाने स्वीकारण्याकरता लोक तयार नाही. प्रभु बोलता है प्रभू असं म्हणतो, तुम दुनिया के नहीं, तुम्ही या जगाचे नाही. ये दुनिया तुझे बैर करता है तो तुम उसमें निराश नहीं होना। आणि जग जर तुमचा द्वेष करतो तर त्याच्यामध्ये तुम्ही निराश होऊ नका. प्रियो, ये जीवन में हमें जो भी उद्धार पाया, हमें अपने आप को संभालना। आणि ज्या जगामध्ये ज्याचा कोणाचं तारण झालं त्याने स्वतःला सांभाळायचंय. संभालते हैं क्या? सांभाळता का? पहले यूहन्ना 5 अध्याय का 18 वचन। पहिलं योहान 5 अध्याय 18 वचन. हाँ। हम जानते हैं कि जो कोई परमेश्वर से उत्पन्न हुआ है हाँ। वो पाप नहीं करता, हाँ। पर जो परमेश्वर से उत्पन्न हुआ है हाँ। उसे वह बचाए रखता है. वो अपने आप को बचाए रखता है। आणि जो कोणी देवापासून जन्मलेला आहे
तो स्वतःला राखून ठेवतो दुष्ट को छूने नहीं देता। आणि दुष्टाला स्पर्श करू देत नाही. प्रियो, कोई भी रीति में धोखा खा सकता है। आणि प्रियानो, कुठल्याही पद्धतीने फसल्या जाऊ शकता. प्रेरित पौलुस को एक बड़ा डर था, आणि प्रेषित पौलाची एक मोठी भीती होती. है ना। ऐसा डर हर एक प्रभु के दासों को रहता है। आणि अशी भीती प्रत्येक प्रभूच्या दासाला राहते. वो कौन सा डर है? आणि ती कुठली भीती आहे? है ना। प्रभु ने दिया हुआ लोगों में कोई माना किसी प्रकार धोखे में ना गिरे। आणि ज्या लोकांना प्रभूने दिलेले ते कुठल्या प्रकारच्या फसवणुकीमध्ये अडू नये. वो मृत्यू का डर नहीं आणि ती मरणाची भीती नाही. है, और मानो विरोधी का कोई चालाकी कामों का डर नहीं। आणि जे विरोधी आहे त्यांच्या हुशारपणाच्या कामाची भीती नाही. प्रभु के लोगों के प्रति, आणि प्रभूच्या लोकांसंबंध है ना। दूसरा कोरिन्थी 11 अध्याय का 2-3 वचन। दुसरे करंदीकराचं पत्र 11 अध्याय 2 आणि 3 वचन. क्योंकि मैं तुम्हारे विषय में ईश्वरीय गुण लगाए रहता हूँ, इसलिए कि मैंने एक ही पुरुष से तुम्हारी बात लगाई है कि तुम्हें पवित्र कुंवारी के समान मसीह को सौंप दूं। परंतु मैं डरता हूँ कि जैसे सांप ने अपनी चतुराई से हवा को बहकाया, वैसे ही तुम्हारे मन उस सीधाई और पवित्रता से जो मसीह के साथ होनी चाहिए कहीं भ्रष्ट न की जाए। प्रियो, कई रीति में आपको मालूम है, थोड़ा काफी गया तो भी लोग घमंडी हो जाता है। तो फिर कोई अच्छा पद भी मिलेगा तो बहुत ज्यादा घमंडी हो जाता है। आणि लोकांना चांगलं खायला प्यायला भेटायला लागलं तरी ते गर्विष्ठ होतात. आणि जर एखादं चांगलं पद मिळालं तर मग अधिक जास्त गर्विष्ठ होतात. आपको मालूम है, ये दुनिया का कोई भी स्थानमान लोगों को दुनिया का प्रशंसा को चाहने वाला बनाता है शैतान। आणि मग या जगाचं मोठं स्थानमान प्राप्त करण्याकरता किंवा या जगाला प्राप्त करण्याची इच्छा सैतान मनात टाकतो. आपको मालूम है, हामान जब आया, मर्दकाई खड़ा होकर के उनका दंडवत नहीं किया, हामान के अंदर जेलसी आया। आणि मग ज्या वेळेला हामान यायचा त्या वेळेला झुकून मोर्दकाईने त्याला नमन नाही केलं तर मग हामानाला आता राग आला. ऐसा बहुत लोग दुनिया से प्रशंसा चाहने वाला एक घमंडी मन कई लोगों में आ जाता है। आणि जगापासून प्रशंसा प्राप्त करण्याचं एक गर्विष्ठ मन लोकांमध्ये येतं. सावधान, सावध रहा. लूका 6:26। लूक 6 अध्याय 26 वचन. हाय तुम पर जब सब मनुष्य तुम्हें भला कहे, क्योंकि उनके बाप दादे झूठे भविष्यद्वक्ताओं के साथ भी ऐसा ही किया करते थे। देखा, तुम दूसरे से प्रशंसा चाहता है तो तुम्हारे को हाय। आणि जर लोकांनी तुमचा जर वाहवा केली तर तुमचा धिक्कार असो. प्रियो, दुनिया की बड़ाई की बात लूका 16:15 में आखिरी में लिखा है, परमेश्वर के सामने घृणित है। आणि लूक त्याचा 16 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जगाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी परमेश्वरासमोर उंगळ आहे. प्रेज लॉर्ड। क्या लिखा सिस्टर? घृणित है, उंगळ अशा आहे. ओ प्रियो, आज दुनिया बहुत लोग, इवन प्रभु के लोग भी क्यों ना हो, वो लोग लोगों से प्रशंसा चाहता है। आणि आज लोक काय आहे की जगापासून प्रशंसा वाहवा मिळवावी अशी इच्छा ठेवतात. प्रियो, यीशु मसीह कभी भी ऐसा प्रशंसा नहीं चाहा। आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने कधी अशी प्रशंसा नाही इच्छिली. यूहन्ना 5 अध्याय का 44 वचन। योहान त्याचा 5 अध्याय त्याचं 44 वचन. तुम जो एक दूसरे से आदर चाहते हो और वह आदर जो एकमात्र परमेश्वर की ओर से है नहीं चाहते। देखा, परमेश्वर से मिलने वाले आदर्श को, उस बड़ेपन को लोग नहीं चाहता। आणि जो देवापासून मिळणारा आदर आहे तो आदर आपल्याला मिळावा अशी इच्छा आपण ठेवत नाही. वो दुनिया से चाहता। आणि त्यांना आदर तो जगापासून मिळावा अशी इच्छा ठेवता. प्रेज द लॉर्ड। आज हमारी आत्मीय अवस्था कहाँ पर आज आपली आत्मिक अवस्था कुठे है ना। प्रभु के लिए कितने लोग मूर्ख बनने के लिए तैयार है। आणि प्रभू करता किती लोक मूर्ख व्हायला तयार आहे. देखो, लोगों का हर चाल चलन का बात प्रभु के लोग जानते हैं, लेकिन प्रभु के लोग नम्र और दीन होने के कारण उस बात के पीछे नहीं जाता। आणि मग प्रभूच्या लोकांना इतर लोक कशा प्रकारे चालतात हे माहिती आहे, पण ते नम्र असल्या कारणाने ते त्यांना काही बोलत नाही. इसलिए प्रेरित पौलुस कहने वाला एक शब्द 1 कोरिन्थी 4:10 में है। आणि पहिल्या करंदीकराचं पत्र 4 अध्याय 10 वचन. वो क्या बोलता है? तो काय म्हणतो? हम मसीह के लिए मूर्ख है, आणि आम्ही ख्रिस्ता करता मूर्ख आहे. तुम शैतान का मूर्ख है, आणि तुम्ही सैतानाचे मूर्ख आहे. और तुम मसीह के लिए मूर्ख बन आणि जाता। आम्ही ख्रिस्ता करता मूर्ख होतो. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. एक बात बहुत कम शब्दों में जल्दी जल्दी बोलकर खत्म करूंगा। आणि एक गोष्ट खूप कमी शब्दामध्ये बोलून मी या ठिकाणी थांबेल. मैं आज मैं प्रभु का बन गया क्या? आणि आज खरोखर मी प्रभूचा झालोय का? मैं एक सच्चा ख्रिस्ती है क्या? आणि मी खरा ख्रिस्ती आहे का?
उनका क्या चिन्ह है? त्याचं चिन्ह काय आहे? पहली बात पहिली गोष्ट गलातियों 5 अध्याय का 24 वचन। गलातीकराचं पत्र 5 अध्याय 24 वचन। और जो मसीह यीशु के हैं देखा, जो मसीह यीशु के है उन्होंने शरीर को हाँ। उसकी लालसा और अभिलाषा समेत क्रूस पर चढ़ा दिया है। देखा, मसीह के लोगों का खूबी देखा। आणि जे ख्रिस्ती आहे त्यांचं वैशिष्ट्य पाहिलं का? शरीर को उसकी लालसा और अभिलाषाओं के साथ खत्म कर दिया। आणि त्यांनी आपले जे शरीर त्याच्या अभिलाषा आणि वासनेसह संपून टाकलं वो सब क्रूस पर हो गया। आणि ते सगळं काही वधस्तंभावर झालं। इतना ही नहीं, एवढंच नाही, उसका 6 अध्याय का 14 वचन। 6 अध्याय 14 वचन। पर ऐसा न हो हाँ। कि मैं अन्य किसी बात का घमंड करूं। दुसरा अध्याय त्याचं 20 वचन। मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ। बस बस, मेरा अवस्था कहां पर है? आणि माझी अवस्था कुठे आहे? मैं क्रूस पर है। आणि मी वधस्तंभावर आहे। अभी मैं नहीं जी रहा हूं, आता मी नाही जगत आहे मैं खत्म हो गया। आणि मी संपलो। प्रेज लॉर्ड। हमारा पुराना मनुष्य कहां पर है? आपला जुना मनुष्य कुठे आहे? रोमियो 6:6। रोम 6 अध्याय 6 वचन। हम जानते हैं हाँ। कि हमारा पुराना मनुष्यत्व हाँ। उसके साथ क्रूस पर चढ़ाया गया। बस बस, हमारा पुराना मनुष्य कहां पर है प्रियो? आणि आपला जुना मनुष्य कुठे आहे प्रेरणू? क्रूस में। वधस्तंभावर। क्रूस में। वधस्तंभावर। इसका मतलब याचा अर्थ हमारा शरीर कहां पर है? आपलं शरीर कुठे आहे? क्रूस पर। वधस्तंभावर। हमारा दुनिया के संबंध में हमारा बात कहां पर है? आणि जगाच्या संबंधाने आपली गोष्ट कुठे आहे? क्रूस पर। वधस्तंभावर। मैं स्वयं कहां पर है? मी स्वतः कुठे आहे? क्रूस पर। वधस्तंभावर। मेरा पुराना मनुष्य कहां पर है? आणि माझा जुना मनुष्य कुठे आहे? क्रूस पर। वधस्तंभावर। क्रूस बिना मुकुट नहीं। आणि वधस्तंभाखेरीज मुकुट नाही। क्रूस बिना मुकुट नहीं, आणि वधस्तंभाखेरीज मुकुट नाही। है ना? मैं इससे पहले भी आपको बताया है, लेकिन कहा से एक बात, एक अन्य एक संभव है, बता करके समाप्त करूंगा। आणि एक संभव सांगून या ठिकाणी मी थांबेल। ध्यान से सुन। लक्ष देऊन ऐका। हम क्रूस लेकर चलता है कि नहीं, इसका एक अच्छा दृष्टांत। आणि आपण आपला वधस्तंभ घेऊन चालतो का नाही याचा खरा एक चांगला दृष्टांत। जब आपने मदर तेरेसा के बारे में सुना है, आणि मदर टेरेसा संबंधाने तुम्ही ऐकले। मदर तेरेसा जब कलकत्ता में एक अनाथशाला जब चला रहा था, आणि मदर टेरेसा कलकत्ता मध्ये एक अनाथ आश्रम चालवत असे। मतलब बहुत से अनाथ बच्चे लोग वहां पर थे। आणि पुष्कळ अनाथ मुलं त्या ठिकाणी होती। तो वहां पर बहुत मतलब पैसा की जरूरत पड़ा। आणि त्या ठिकाणी पैशाची खूप जास्त गरज लागली। तो मदर तेरेसा वहां पर एक बहुत बड़ा एक अमीर व्यक्ति के घर में गया, आणि त्यावेळेला मदर तेरेसा एक खूप श्रीमंत व्यक्तीच्या घरात गेले। और उसे जा करके उस व्यक्ति को बोला कि प्लीज आप थोड़ा दया करना, हमारा अनाथालय में बहुत से बच्चे लोग भूखा है, उनको खाने के लिए प्लीज थोड़ा मदद करना। आणि मग त्यांनी जाऊन अशी विनंती केली की तुम्ही जरा आमच्यावर कृपा करावे की आमच्या अनाथ आश्रमातले खूप मुलं उपाशी आहे, तुम्ही येऊन दया करा। उन्होंने क्या किया त्यांनी काय केलं आपको मालूम? तुम्हाला माहिती आहे? उसने एकदम वो जो हाथ बढ़ाया था वो हाथ में उसने थूका। आणि मग जो हात तिने दयेसाठी मागितला होता त्या हातावर तो थुंकला। उसने क्या किया मालूम? तिने काय केलं माहिती का? मदर तेरेसा ने मदर तेरेसाने वो हाथ अपनी छाती में लाया आणि तो हात आपल्या छातीवर आणला और कहा आणि म्हटलं जो मेरे लिए था वो मिल गया, आणि जे माझ्या करता होतं ते मला मिळालं। अभी वो बच्चन के लिए दे दो बोल करके उसने लेफ्ट हाथ दिखाया। आणि मग त्या मुलांकरता देऊन टाक म्हणून तिने डावा हात पुढे जो केला। मेरे लिए है वो मैं ले लिया, आणि जे माझ्या करता आहे ते मी घेतलं, लेकिन वो बच्चों के लिए दे दो। आणि त्या मुलाकरता दे। सच्चा नम्रता कोमलता, आणि खरी कोमलता, अपने आप को तेजी कर सूली लेकर चलना। आणि आपला स्वतःचा त्याग करून तो वधस्तंभ घेऊन चालला। वो व्यक्ति को हार्ट अटैक नहीं आया, आणि त्या व्यक्तीला फक्त हार्ट अटॅक यायचा बाकी राहिला, तो भी वो बोला तरी तो म्हटला ये कैसा नम्रता है, आणि हा कसा नम्रपणा आहे, ये कैसा मतलब स्वभाव है, जबकि कुछ विरोध भी ना करते हुए फिर भी वो बच्चे के लिए दूसरा हाथ दिखा रहा है। आणि मग कुठल्याही प्रकारे विरोधाचा शब्द न बोलता त्या मुलांकरता दुसरा हात पसरवत आहे। उसने एक बड़ा अमाउंट ला करके उस हाथ में दिया। आणि एक मोठी पैशाची संख्या घेऊन ते दिले। प्रेज द लॉर्ड। प्रियो, हमारे साथ ऐसा कोई व्यवहार करेगा तो
आणि प्रियांनो, आपल्यासोबत कोणी असा व्यवहार केला तर हम क्या करेंगे? आपण काय करणार? हम तो इधर ही आराम से बैठकर कुर्सी में बैठ करके भी भजन सुनने के टाइम पर छोटी छोटी बातों में हम कितना अपना हृदय कठोर करता। आणि आरामशीर खुर्चीवर बसून सुद्धा वचन ऐकतो त्यावेळेला कितीतरी आपण चुकीचे विचार करतो. क्या प्रियो, हमारे में नम्रता है? प्रियांनो, आपल्यामध्ये नम्रपणा आहे का? नीति वचन उसका 29 अध्याय का 23 वचन। नीती सूत्र 29 अध्याय त्याचं 23 वचन. मनुष्य को गर्व के कारण नीचा देखना पड़ता है, परंतु नम्र आत्मा वाला महिमा का अधिकारी होता है. नम्र आत्मा वाला महिमा का अधिकारी हो जाता है। आणि जो नम्रपणाचा आत्मा आहे तो गौरवाचा अधिकारी होतो. प्रियो, हर एक मसीह लोगों को कैसे पहचानना है? आणि एक ख्रिस्ती व्यक्तीला कसं ओळखणार? मत्ती 12 अध्याय का 33 वचन पढ़ करके समाप्त करेंगे। मत्ते 12 अध्याय 33 वचन वाचून या ठिकाणी थांबू. यदि पेड़ को अच्छा कहो तो उसके फल को भी अच्छा कहो, या पेड़ को निकम्मा कहो तो उसके फल को भी निकम्मा कहो, क्योंकि पेड़ अपने फल ही से पहचाना जाता है. प्रियो, पेड़ अपनी फली से पहचाना जाता है। आणि प्रत्येक झाड आपल्या फळाच्या द्वारे ओळखल्या जातात. हर एक व्यक्ति उसका फलों से पहचाना जाता है। आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या फळाच्या द्वारे ओळखला जातो. बहुत बड़ी बात है, मोठी गोष्ट आहे, बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे. आज हमारे जीवन में कुछ भी प्रतिकूल के समय में हमारा व्यवहार कैसा है? आणि आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती येते त्यावेळेला आपला व्यवहार कसा आहे? आज ये संदेश सुनने वाला हर एक पवित्र लोग थोड़ा सा घर में जाकर के अपने आप को परखें। आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक पवित्र भक्ताने घरी जाऊन जरा स्वतःला पडताळा. मैं एक सच्चा नम्र और दीन व्यक्ति है। आणि मी एक नम्र आणि दीन व्यक्ती आहे का? मैं प्रभु के साथ मैं जुआ लिया है क्या? आणि प्रभू सोबत मी जीव घेतलेला आहे का? बोलने का मतलब सांगायचं आज तात्पर्य, मैं प्रभु की सेवा में है क्या? आज मी प्रभूच्या सेवेमध्ये आहे प्रभु का? का गवाही में है क्या? आणि प्रभूच्या साक्षीमध्ये आहे का? मैं प्रभु को सीखने में लगा हुआ है क्या? आणि प्रभूला शिकण्यामध्ये मी लवलीन आहे का? मैं मसीह के स्वभाव में बदलते जा रहा है क्या? आणि ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये मी वाढत जात आहे का? पारखना प्रिय, पारखा प्रेम, पारखना, पारखा. बहुत अच्छा पारखना। आणि खूप चांगल्या प्रकारे पारखा. क्रूस बिना मुकुट नहीं। आणि वधस्तंभाखेरीज मुकुट नाही. जो अपने आप को नम्र और दीन करेगा, प्रभु उसको ऊंचा करेगा। आणि जो स्वतःला दीन आणि नम्र करेल प्रभू त्याला उंच करेल. अभी मालूम नहीं अभी कितना वक्त मिलेगा, आणि माहिती नाही की अजून किती वेळ भेटेल. थोड़ा समय रह गया। आणि थोडासा वेळ राहिला. हमें अपने आप को परखे। आपण स्वतःला पारखा. ये वचन आप सबको इस साल की शुरुआत में ही एक अच्छा विजयी जीवन बिताने के लिए आधार बन जाए। आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच हे वचनाच्या द्वारे एक विजय जीवन जगण्याचा आधार हो. प्रियो, रोज दिन प्रतिदिन अपने आप को नम्र और दीन करते जाना। आणि दिवसेंदिवस तुम्ही स्वतःला नम्र आणि दीन करत जा. प्रभु यीशु मसीह की जुआ लेते हुए प्रभु से सीखते जाना। आणि प्रभू येशूचं ख्रिस्ताचा जीव घेऊन त्याच्यापासून शिकत जा. आखिर हम मसीह के जैसा बनते जाए। आणि शेवटी आपण ख्रिस्ताप्रमाणे होत जाऊ. प्रभु का नाम को महिमा मिले। आणि प्रभूच्या नावाचा गौरव हो. आमीन।